तर मी आता धेंडे सरांना विनंती करतो की त्यांनी आलेल्या पाहुण्यांचा परिचय करायचा आहे. धेंडे सर. मंडळ जय भीम. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आमचे प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर शरद बाविस्कर सर, जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय दिल्ली, यांचा थोडक्यात परिचय मी आपल्याला सांगणार आहे. सर्वप्रथम बुद्ध धर्म संस्कार संस्था घोडबंदर रोड परिसर या संस्थेच्या वतीनं मी बाविस्कर सरांचं सहर्ष स्वागत करत आहे. आमच्या स्वागताचा सर आपण स्वीकार करावा. संस्थेचे अध्यक्ष यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करावा. मनुष्य पुष्पगुच्छ द्या. संतोष गायकवाड सर, आपण स्टेजवरती या. नरेंद्र थोरात साहेब आपल्याला दुसऱ्यांदा बोलवतात. मंगेश कांबळे साहेब, आपण स्टेजवरती यावं. संस्थेच्या अध्यक्षा बसवे मॅडम, प्राध्यापक डॉक्टर शरद बाविस्कर सरांचं स्वागत करत आहे. प्राध्यापक डॉक्टर शरद बाविस्कर सर यांचा प्रवास धुळे जिल्ह्यातल्या एका खेड्यात कोरडवाहू शेतकऱ्याच्या घरातून सुरू झाला आहे. शेतमजुरी करण्यापासून सुरुवात करणाऱ्या या तरुणाची ज्ञानाची भूक एवढी आहे की तो अभ्यासाचा अतिध्यास घेऊन युरोपातील 3 आणि भारतातील 2 मास्टर्स पदव्या प्राप्त केलेल्या आहेत. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. सर, आपण आपलं BA ची पदवी जय हिंद कॉलेज धुळे येथून केलेली आहे. त्यानंतर इफ्लू, दॅट इज इंग्लिश अँड फ्रेंच लँग्वेज युनिव्हर्सिटी, लखनौ कॅम्पस येथून आपण MA इंग्लिश लिटरेचर आणि कल्चरल स्टडीजची पदवी प्राप्त केलेली आहे. MA इन फ्रेंच अँड फ्रँकोफोन लिटरेचरची पदवी JNU दिल्ली येथून प्राप्त केलेली आहे. सर, आपण मास्टर्स इन लिंग्विस्टिक्स अँड सोशिओ लिंग्विस्टिक्स युनिव्हर्सिटी ऑफ बर्गॅमो इटाली येथून प्राप्त केलेली आहे. जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. एवढ्यावरच सर थांबले नाहीत. मास्टर्स इन फ्रेंच फिलॉसॉफी, सोशिओ लिंग्विस्टिक युनिव्हर्सिटी ऑफ पर्पिग्नन फ्रान्स आणि मास्टर्स इन फिलॉसॉफी अँड सोशिओ लिंग्विस्टिक युनिव्हर्सिटी ऑफ शेफिल्ड इंग्लंड येथून या सर्व पदव्या सरांनी डिस्टिंक्शन मध्ये प्राप्त केलेल्या आहेत. सर, आपण सध्या JNU मध्ये फ्रेंच तत्वज्ञानाचा प्राध्यापक आहात. त्याचबरोबर आपण प्रसिद्ध मराठी लेखक म्हणून प्रसिद्ध आहात. माननीय डॉक्टर शरद बाविस्कर सर लिखित आपली भुराही कादंबरी महाराष्ट्र शासन द्वारा पुरस्कृत करण्यात आली आहे. परंतु कोबाड गांधी यांच्या फ्रॅक्चर्ड फ्रीडम या पुस्तकाला शासनाने जाहीर केलेला पुरस्कार वापस घेतला. त्या विरोधात आपण महाराष्ट्र शासन द्वारा जाहीर पुरस्कार परत केलेला आहे. सर, आपण महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार 2022 चे विजेते आहात. आपलं मनपूर्वक अभिनंदन. स्वतंत्रपणे आपले सामाजिक वास्तव संवेदनशीलतेने आणि तेवढ्याच कठोर वैचारिक शिस्तीने तपासणारे प्राध्यापक डॉक्टर शरद बाविस्कर असं निर्भीड व्यक्तिमत्व आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले आहेत. मी माननीय प्राध्यापक डॉक्टर शरद बाविस्कर सर यांना विनंती करतो की त्यांनी विचार मंचावर येऊन सर्व सुजान मानवांना आपल्या विचारांनी उपकृत करावे. जय भीम. सर.
Yes, sir. I think this should be all right. It's okay. Because it was... चालेल भगिनींनो आणि सगळ्या मान्यवरांना सप्रेम सस्नेह जय भीम. माझा आवाज येत असेल शेवटपर्यंत. खरं तर माझ्यासाठी ही फार सन्मानाची गोष्ट आहे की तुम्ही मला आमंत्रित केलं. मी जो विषय दिलेला आहे मला भारतीय लोकशाहीचं भवितव्य आणि तरुणांपुढील आव्हाने, या विषयाकडे वळण्याआधी मी काही प्राथमिक गोष्टी काही नमूद करू इच्छितो. पहिले तर मी वक्ता वगैरे नाही आहे, ते तुम्हाला हळूहळू लक्षात येईल. आणि वक्ता याच्यामुळे मी स्वतःला वक्ता समजत नाही, कारण गेल्या 2-3 वर्षांपासूनच माझा परत महाराष्ट्रात प्रवेश झालेला आहे. मी एक प्राध्यापक आहे. कारण वक्ते आपण बरेच पाहतो, बहुश्रुत बहुविध आणि जगण्यात आणि बोलण्यात तफावतच नव्हे तर अंतर्विरोध असणारे. आणि आम्ही JNUचे प्राध्यापक किंवा एकूणच शिक्षण क्षेत्रात आपला एक बेसिक सेन्स एथिक्स असतो की भरपूर वाचन झाल्यानंतर आपल्याला काहीतरी कळत असतं. पण ज्या पद्धतीने वक्ता व्याख्याते वगैरे असतात, काही न वाचता सुद्धा भरपूर बोलणारे पण असतात. तर तुम्ही जर माझं पुस्तक जरी वाचलेलं असेल तर लक्षात येईल की वक्तृत्व वगैरे ह्या गोष्टी शालेय जीवनात माझ्या वाटेला आल्या नव्हत्या. कारण मी अशा पार्श्वभूमीतून येतो की तिथं आम्हाला इंग्रजी वगैरे फार दूरची गोष्ट आहे, मराठी बोलता येत नव्हतं. म्हणजे खानदेशमधील धुळ्यानजीक छोट्याशा खेडेगावात आज सुद्धा लोकसंख्या काहीतरी 1500 वगैरे असेल. तर पण बऱ्याच कारणांमुळे आणि ज्या पद्धतीने सध्याची जी परिस्थिती आहे, कारण विषय त्याला धरूनच आहे लोकशाही आणि लोकशाहीचं भवितव्य. तर मी स्वतःला एक सत्यशोधकी प्राध्यापक समजतो. कारण आता थोड्या वेळापूर्वी जे एक उत्साहाचं वातावरण होतं आणि प्राध्यापक जे असतात साधारण आपल्या डोक्यात एक कल्पना असते की JNU सारख्या विश्वविद्यालयात, म्हणजे झी न्यूजमध्ये दाखवण्यात आलेलं JNU आणि वास्तवातलं JNU त्याच्यात फार तफावत आहे, फार वेगळे आहेत. तर फार वृक्ष ड्राय आणि रटाळ पद्धतीने बोलणारे असतात. आणि अशा ठिकाणी तुम्ही माझी निवड करावी हे माझ्यासाठी एकाच वेळेस दडपणाचं आणि सन्मानाचं, मला ही सन्मानाची गोष्ट वाटते. तर मी जेव्हा म्हणालो की मी स्वतःला एक सत्यशोधकी प्राध्यापक समजतो, तर आधी सत्यशोधकी, सत्य आणि सत्ता जरी एकाच प्रकारे दोघांचा उच्चार होत असेल तर हे दोन बऱ्याचदा विरुद्ध गोष्टी असतात. आणि महेंद्रजी हे माझ्या संपर्कात होते तर त्यांना बऱ्यापैकी लक्षात आलं की सत्यानुनय ज्याचा उल्लेख महात्मा फुले करतात आणि सत्तानुनय आता जो सध्या महाराष्ट्रात चालू आहे, म्हणजे सत्यानुनय, सत्याचा आग्रह, सत्याचा शोध. आणि कारण बुद्धी असणं आणि प्रबुद्ध होणं हा फार फरक आहे. बुद्धी तर निसर्गाने सगळ्यांनाच दिलेली आहे, पण बुद्धीचा वापर विवेकशील पद्धतीने करणं हे प्रबुद्ध होण्याचं लक्षण आहे. आणि जे इथं आपल्या भारतीय संविधानाचं जे प्रिॲम्बल आहे त्याच्यात प्रबुद्ध भारताची ती रूपरेषा आहे, ते ब्लूप्रिंट आहे. तर माझ्या व्याख्यानात जे विचार मांडण्याचा प्रयत्न करणार आहे, तर आधी आपण लोकशाही म्हणजे काय, आपण बरेच लोक गृहीत धरतो. आवाज थँक्यू. माझा आवाज येतोय का शेवटपर्यंत? ओके. तर आधी तर आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकशाही म्हणजे नेमकं काय. हे जे लोकशाही नावाचं जे झाड किंवा रोपटं आपल्या भारतीय अवकाशात लावण्यात आलं स्वातंत्र्यानंतर, तर याची सध्याची परिस्थिती काय, याची पाळंमुळं कुठं आहेत, याच्या अवतीभवती जे परावलंबी तणकट आहे ते कशा पद्धतीने वाढतं आहे, आणि हे जे रोपटं आहे याला भविष्य आहे का, हे आधी आपण समजून घेतलं पाहिजे. तर जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की
मेन आर मॉर्टल्स सो आर आयडियाज. आणि ज्या पद्धतीने मनुष्य हा मरणार असतो तसंच आयडिया सुद्धा मरू शकतात. द वे वी हॅव टू वॉटर अ प्लांट वी मस्ट नर्चर दी आयडियाज ऑल्सो. आणि लोकशाही हा विचार आहे. लोकशाही हा विचार आहे आणि तो निसर्गात सापडणारी गोष्ट नव्हे, तर तो एक मानवी प्रयत्न आहे. निसर्गात फरक आहे. निसर्गात कमी लहान मोठा काळा गोरा हा जो फरक आहे आणि तो निसर्गातील फरकाला एक विषमतावादी विचारसरणीचा आधार मिळतो, तेव्हा ती समाजात विषमता निर्माण होते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या माय फिलॉसॉफी ऑफ लाईफ मध्ये लिहितात की बिलकुल स्वातंत्र्य मिळाल्यानंतर की भारतात दोन परस्पर विरोधी तत्वज्ञान किंवा दोन परस्पर विरोधी विचारसरणी अस्तित्वात आहेत. जी भारतीय संविधानाची विचारसरणी आहे ती सम्यक स्वातंत्र्याची विचारसरणी आणि समाजात जी अस्तित्वात विचारसरणी आहे ती आहे विषमतावादी, म्हणजे स्वातंत्र्याला मारक, स्वातंत्र्याचा खून करू पाहणारी. आणि जेव्हा स्वातंत्र्याचं लोकशाहीकरण होतं तेव्हा समता अस्तित्वात येते. तर ह्याच्या दोन परस्पर विरोधी विचारसरणी आहेत. तर संविधानात अभिप्रेत असलेली विचारसरणी आणि ते म्हणाले की जर ही संविधानातील विचारसरणी आहे, जे विचार आहेत जर ते प्रॉपगेट झाले नाहीत, त्यांचा प्रचार प्रसार झाले नाही, त्याच्यासाठी जरी राज्य संस्थेने काम केलं नाही तर संविधानाला अर्थ उरणार नाही. हे त्यांचं भाकीत आहे 70 वर्षांपूर्वी. जरी आणि हे विचार आहेत ते मरू शकतात आणि तुम्ही गृहीत धरता कामा नये. निसर्गात नाही आहे ते एका मानवीय एक एथिकल अटेम्प्ट्स, ते मानवाच्या एथिकल जे प्रयत्न आहेत ते माणसाचे ते नैतिकतेचे प्रयत्न आहेत. निसर्गात तर स्वार्थ आहे, जे इन्स्टिंक्ट फॉर सर्व्हायव्हल आहे. पण मानवी जेव्हा एथिकल बनतो की समोरच्याचा आपण विचार करतो तेव्हा तो एथिक्सचा भाग आहे. म्हणून लोकशाही निसर्गात सापडत नाही, तिला गृहीत धरता येत नाही, त्याच्यासाठी दिवस रात्र प्रयत्न करावे लागतात. तसंच लोकशाहीला मारक जी विचारसरणी आहे ती जी विषमतावादी ते सुद्धा दिवस रात्र प्रयत्न करतायत. म्हणून हे जे द्वंद्व आहे, जरी तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे इतिहासाविषयक त्यांचं जे तत्वज्ञान जरी वाचलं, लक्षात येईल की भारतीय परंपरेत हे द्वंद्व नेहमीच राहिलेलं आहे. जे लोकशाहीला मारक म्हणून जेव्हा आरोप झाला सुरुवातीच्या काळात की भारतीय लोकशाहीची जे मूल्य आहे, जी मूल्य व्यवस्था आहे ती पाश्चात्य देशांमधून उसनवार घेतलेली आहे. म्हणजे जे ज्यांनी भारतीय घटनेविषयी जे चर्चा वगैरे वाचली असेल त्यांना माहिती आहे. तर हे विचार उसनवार घेतलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किंवा पंडित जवाहरलाल नेहरूंनी यांनी उसनवारी केलेली आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात, म्हणतात त्यांच्या 1954च्या BBC ला दिलेल्या मुलाखतीत म्हणतात ते की हे जे मूल्य व्यवस्था आहे, जी लोकशाहीची जे विचार आहेत ते मी बुद्धांकडून घेतलेले आहेत. जे लोकशाहीचे विचार हे कुठल्याही ठराविक देशाची समाजाची मक्तेदारी नाही हे त्यांनी नमूद केलेलं आहे. आणि त्याचे जे ट्रेसेस आहेत त्यांनी इतिहासाचं जे तत्वज्ञान नव्या पद्धतीने मांडलं, त्याच्या आधारावरती त्यांनी सिद्ध केलं की हे लोकशाहीचे विचार अस्तित्वात होते. पण जेव्हा विचारांची काळजी घेतली जात नाही, जेव्हा विचारांची पावलोपावली त्याचा प्रसार होत नाही, तेव्हा विचार मरू शकतात. आणि हे भारतीय इतिहासात सिद्ध झालेले आहे. आणि भारतीय इतिहासाचं उत्खनन करताना आपल्याला लक्षात येतं, पण जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलं तेव्हा बऱ्याच लोकांनी विश्वास ठेवला नाही. ही जी बुद्धिविरोधी, शिक्षण विरोधी किंवा लोकशाही विरोधी जी विचारसरणी, ज्याला मी तणकट म्हणतो, की जे सतत उत्तर भारतातून बाबांच्या फलटणी बोलवल्या जात आहेत, ज्ञान विरोधी, बुद्धिविरोधी, शिक्षण विरोधी, विवेक विरोधी जो प्रचार चालू आहे सगळ्यांना माहिती आहे. या जे सगळे जे सत्तानुनय करणारे जे येतात, एकामागून एक येत आहेत, ते काय करतायत, इथं ते प्रतिमाचं पूजन वगैरे करतायत पण विचारांना छेद देत आहेत. हे जे आहे ते सत्तानुनयवाले, जेव्हा महाराष्ट्र त्याची एक वैचारिक पार्श्वभूमी आहे,
महाराष्ट्र ज्याला एक इतिहास आहे, तिथं महाराष्ट्रात धम्म, भक्ती आणि प्रबोधनाची ही जी परंपरा आहे ती मोठी राहिलेली आहे. आणि त्याचाच परिणाम असा आहे की इथं कितीही तोडफोड केली तरी सुद्धा महाराष्ट्र एवढा सोपा नाही. कारण त्याच्यासाठी येथील लोकशाहीवादी महामानवांनी ते कष्ट उपसलेले आहेत. मग आता ह्या ज्या फलटणी येत आहेत, ही जी संख्या आहे, म्हणूनच म्हणतो मी की जेव्हा आपले जे मित्र आहेत त्यांनी उल्लेख केला की मार्गदर्शनसाठी येतोय, मी कोण आहे मार्गदर्शन करणारा? एक प्राध्यापक म्हणून काही विचार मांडायला येतोय आणि प्राध्यापकाचं नाव पटवणं नसतं. आणि मार्गदर्शन किंवा प्रबोधन तुम्हाला तर अजिबातच गरज नाही. ज्यांना गरज आहे ते सगळे ते बागेश्वर वगैरे यांच्या गर्दीत बसलेले आहेत. तुम्हाला फक्त की ही जी एकमागून एक जे सत्तानुनी करणारे मी त्यांना अजिबात टॉलरेट करत नाही. त्याच्यासाठी किंमत मोजलेली आहे. ही माणसं वैयक्तिक उत्कर्षासाठी सगळ्या जातीत सापडतील. ते वैयक्तिक उत्कर्षासाठी समाजाला विकतायत. म्हणजे मग ते SC ST OBC स्त्रिया असतील, त्यांना माहिती नाही की ज्या विचारसरणीच्या नादी स्वतःच्या स्वार्थासाठी ते उभे आहेत, एकदा जरी हेच संविधान जरी गेलं तर ही जे आता सध्या लाड पुरवतायत ना, ते लाड सुद्धा पुरवणार नाहीत नंतर. जे फक्त एका जातीचा चेहरा मुखवटा आणतायत. आणि हे जे चाललं आहे हे एकूणच जे काउंटर रेव्होल्युशन जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा उल्लेख करतात, इतिहासात अनेक रेव्होल्युशन झालेले आहेत आणि काउंटर रेव्होल्युशन झालेले आहेत. ज्यांना ही सम्यक स्वातंत्र्याची जी परंपरा आहे आपल्या देशातील, त्या सम्यक स्वातंत्र्याच्या परंपरेचं भान आहे, त्यांनी सजग असलं पाहिजे. त्यांनी सुद्धा रणनीती आखली पाहिजे. आणि जे लोक तुमच्या उपस्थितीचा फायदा घेऊन तिची तणकट जी विचारसरणी विषमतावादी विषारी जे लोकशाही या वृक्षाला सगळ्या बाजूने घेरते आहे, ते इथं येऊन लेजिटिमसी शोधतायत. लेजिटिमसी म्हणजे त्यांचं लोकशाही विरोधी जे सगळं वर्तन आहे त्याला ते जस्टिफाय करतायत, त्याचं समर्थन करतायत. पण आम्ही तिथं पण जाऊन आलो. पण त्यांनी मग बाबासाहेबांची पुस्तकं पण वाचायला पाहिजे. म्हणून महात्मा फुले म्हणतात की आपल्याला विचार तर रोजच येतात. विचार येणं हे काही प्रबुद्ध व्यक्तीचं लक्षण नाही. ते विचार येतात, त्या विचारांना अस्तित्वात आणण्यासाठी जे प्रयत्न उपसावे लागतात तोच प्रबुद्ध असतो. आणि हा जो लोकशाही विचार आहे तो विचार अस्तित्वात आणण्यासाठी, लोकशाही जी असते ती एक तर समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा म्हणतात की समता माझ्यासाठी फिक्शन आहे, पण अपरिहार्य फिक्शन आहे. याचा अर्थ कारण लिगल फिक्शन म्हणून असा वापर करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे सगळ्याच ह्या कल्पना असतात, पण काही कल्पना मुक्तिदायी असतात, काही कल्पना आपल्याला गुलामगिरीत ढकलत असतात. म्हणून कल्पना म्हणजे आपण समोर ठेवलेलं क्षितिज, ज्याला पाहून आपण मार्गक्रमण करणार आहोत. तर लोकशाही हे असं क्षितिज आहे. कारण मी सांगतो तुम्हाला की इतर देशांमध्ये जिथं मी शिक्षण घेतलेलं आहे त्या देशांमध्ये सुद्धा विरोधी पक्ष असतात, पण तिथले जे दोन पक्ष आहेत ते दोघी लोकशाही मानणारे असतात. त्यांच्यातल्या निवडणुका ज्या आहेत दोन लोकशाही मानणाऱ्या पक्षांमधील निवडणुका आहेत. भारतातलं चरित्र तसं नाही. एका बाजूला आहे सरळ लोकशाहीचा द्वेष करणारे आणि जे सरळ सरळ लोकशाही विरोधी बोलणारे, विषमतावादी विचार सरणीला बळकट करणारे, त्यांना संसदेत पाठवलं जात आहे. आणि दुसरीकडे जे आहे ते लोकशाही या विचारांचं भांडवल करून दुकानदारी करणारे आहेत. म्हणजे भारतात आहे की जे प्रामाणिकपणे लोकशाहीचा पाठपुरावा करणारे ते 60-70s पर्यंत दिसत होते. 90s नंतर व्यापारी तयार झालेले आहेत. म्हणजे हा जो आखूड दृष्टिकोन आहे, जो म्हणजे घटना जेव्हा लिहिण्यात आली तेव्हा किमान आदर्शवाद होता. आज जो तो वैयक्तिक उत्कर्षासाठी इतिहासात
जी हेळसांड झालेली आहे ती विसरतो आहे आणि विसरताना दिसत आहे. म्हणजे इतिहासात जी हेळसांड झाली ती समग्र बहुजन समाजाची झालेली आहे. त्याच्यात जे पूर्वाश्रमीचे जे अस्पृश्य होते त्यांची मानवताच हिरावून घेतली होती. जे 2 पायावरती चालणारे सस्तन प्राणी एखाद्या मनुष्याची मानवता हिरवतात त्यांना मनुष्य हा शब्द वापरता येणार नाही. जरी ते त्यांच्या धर्माधिष्ठित युक्तिवाद करून जरी तुमची मानवता हिरावून घेत असतील, सोबतच ते स्वतःची पाशवी वृत्ती ते समोर आणत आहेत. ते सुद्धा मानव उरत नाही. हा जो नैतिक दृष्टिकोन आहे तो समतावादी ह्या विचारसरणीचा पाया असतो. समोरच्याची एखाद्याची जी ह्युमॅनिटी आहे ती ह्युमॅनिटीच जरी तुम्ही काढून घेतली तर तुम्ही सुद्धा जनावर होत असता. आणि ह्या देशात ज्याला आपण सोशल डार्विनिझम म्हणतो, म्हणजे डार्विन काय असतं की जसं निसर्गात मोठा प्राणी छोटा प्राण्याला खातो तसं ते समाजात धर्माचे आधार देऊन सोशल डार्विनिझमला ऑफिशियल फिलॉसॉफी करण्यात आलेला आहे. अधिकृत विचारसरणी झालेली आहे की तुम्ही जिथं जन्माला आलेले आहात तिथंच तुम्ही कुठल्याही प्रकारची मोबिलिटी अलाउड नव्हती. आज आपण इथं आहोत. म्हणजे माझ्या पुस्तकात दिसेल तुम्हाला की मी एक मोलमजुरी करणाऱ्या घरात जन्माला आलो, कुणबी समाजात. मग त्याच्यात आजूबाजूला जे कुणब्यांचं वातावरण होतं ते शिक्षण विरोधीच असतं. ते ऐराणीत म्हणायचे आमच्या आजूबाजूचे, आपला पोरसनी शिकीन काय फायदा, शिकववाण्या बामनसनी. जे हा जो शिक्षण विरोधी विचार आहे कुठून येतो तो? म्हणून मी सांगतो की शिक्षण आणि लोकशाही यांच्यातला जो संबंध आहे जेव्हा आपल्याला लक्षात येईल, शिक्षण म्हणजे फक्त काहीतरी कौशल्य अवगत करणं, नोकरी मिळवणं, हा त्याचा तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच्यासाठी डोमेस्टिक एज्युकेशन हा शब्द वापरतात. शिक्षण म्हणजे फक्त काहीतरी काम येणं आपल्याला, ते आधी पण होतं. आपण सगळेच काहीतरी काम करत होतो. शिक्षण तेवढंच नाही, पण मी ते काम का करतोय, ते जे काम करतोय ते काम ठरवण्याचा अधिकार मला आहे की व्यवस्था लागते ते काम. समजा उद्या जाऊन मला ते काम पटलं नाही, ते काम बदलण्याचा अधिकार आहे का मला? आणि त्या कामाची प्रतिष्ठा संपूर्ण ह्या सामाजिक यंत्रणेत काय आहे हे सगळं ठरवण्याचा अधिकार तुम्हाला शिक्षण देत असेल तेच खरं शिक्षण. आणि शिक्षण जे आहे, एज्युकेशन इज that ultimate instrument of democracy. जे जॉन ड्यूई जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षक होते त्यांचं जे पुस्तक आहे की एज्युकेशन आणि डेमोक्रेसीचा जो संबंध आहे, शिक्षण म्हणजे फक्त नोकरी मिळवणं नव्हे, शिक्षण म्हणजे समाज ज्या दिशेला जातो आहे किंवा ज्या दिशेला घेऊन जात आहेत लोक, ती दिशा काय आहे ते सुद्धा समजण्याचं साधन आहे. आपण कुठेतरी उभा आहोत आणि त्याला एक मार्गक्रमण होते समाजाचं. व्यक्ती म्हणून आपल्याला सगळंच कळत नसतं, पण सोबतच जी वैचारिक जडणघडण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेज दॅट कल्टिवेशन ऑफ माइंड इज द अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह ऑफ मॅन. आपल्या सगळ्यांचं जे वैचारिक जडणघडण आहे ती आजच्या शिक्षणात दिसते का आपल्याला? आजचं शिक्षण पर्टिक्युलरली न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये, नवीन शिक्षण धोरण जे आहे त्याच्यात तो शिक्षण आणि लोकशाही याच्यातला जो संबंध आहे तो बरोबर मिटवला जात आहे. आणि असंख्य लोकांना तो दिसत नाही, त्यांना हे माहिती नाही की शूद्र त्यामुळेच खचले होते. जेव्हा विद्या मती गेली जी पूर्ण कविता जरी व्यवस्थित वाचली, ते षडयंत्र परत रचलं जात आहे न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या नावाने. न्यू एज्युकेशन पॉलिसी ड्राफ्ट करणाऱ्यांना आम्ही ओळखतो. JNU मध्ये त्यांना 2 शब्द बोलता येत नाही. ते फक्त मुखवटे आहेत. इथं येऊन जाणारे सगळे मुखवटे आहेत. तुम्ही विचार करा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्यासारखे जे जिथे नेतृत्व होते, संसदेत भाषण करायचे तर ते एक ऐतिहासिक दस्तावेज म्हणून आज सुद्धा अभ्यासले जातात. आज पहा तुम्ही कोण काय भाषण करते संसदेत किंवा या राजकारण्यांच्या रॅलीमध्ये. हे
त्याला एक ऐतिहासिक मूल्य नाहीच आहे त्यांच्या भाषणांना, अभ्यासच नाही. आजकालचे राजकारणी म्हणजे इतिहासाची दिशा वगैरे ठरवण्याचं काम त्यांच्याकडे नाहीये. ठरवणारे संसदेच्या बाहेर आहेत आणि ते स्वतःला संसदेच्या पेक्षा वरती समजतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. संसदेत जाणारे, इथं येऊन मतं मागणारे, सगळीकडे फिरून मतं मागणारे यांचा लोकशाहीचा काही संबंध नाही. हे फक्त त्यांचे वैयक्तिक संस्थान उभं करण्याच्या मागे आहेत. ते फक्त संस्थान उभं करणार आहे ते. त्यामुळे ते समाजाचं वाटोळ जरी झालं तरी त्यांना काही फरक पडणार नाही. पण याचा अर्थ असा नाही की विचारसरणीत कुठून तरी काम करते, कुठून तरी काय नागपूरहून काम करते. ही जी विचारसरणी काम करते तर खासदारांचं काम तर विजन असणं होतं. त्यांचं काम जास्तीत जास्त काय उरलेलं आहे, कुठेतरी तुमच्या मतदारसंघात फोन करतो, भाऊ ती माझी गाडी सोडून देणार. हे खासदाराचं काम आहे का? माझी ती फाईल ती अडकलेली आहे तिथं फोन करून देणार. हे तर ज्या देशात लोकशाही प्रगल्भ असते तिथं यंत्रणा ही आपोआप करते. त्याच्यासाठी खासदाराचा आणि आमदाराचा फोन करण्याची गरज नसते. आमदार खासदार त्यांना कायदे मंडळाचे सदस्य समजले जातात. म्हणजे कायदे बनवणं, कायद्यासाठी अभ्यास करणं, त्याच्यासाठी एक दृष्टी असणं. मला सांगा, 100 जरी तुम्हाला राजकारणी दिसत असतील, किती लोकांमध्ये अभ्यास दिसतोय तुम्हाला? यांची पात्रता गुटखा विकण्याची आहे. खरं तर गुटखा विकणाऱ्यांना जास्त सन्मान देतो मी. आणि हे देशाचं भवितव्य, हे लोकशाहीचं भवितव्य यांच्या हातात सेफ आहे, ज्यांना आपण मतदान करतोय. लोकशाहीमध्ये लोक महत्वाचे असतात आणि आज लोकांना हतबल केलं जात आहे. कारण आपली ही लोकशाही म्हणजे सत्ता जी आहे तिचा अंतिम स्रोत लोक आहेत. आज लोक उरलेले आहेत का? कारण सत्ता आणि लोकांमध्ये जे मध्यस्थी करणारे आहेत ते अधोदृष्टीचे आहेत. मग त्याचा वापर एक धर्मांध आणि एक पूर्ण राष्ट्रीय संपत्ती खिशात घालून एखाद्या बाहुल्याला एका बोटांवरती नाचवणारे 3-4 व्यापारी आहेत. अहो मी सांगतो, मी जेव्हा महेंद्रजींना सांगतो की ज्या युनिव्हर्सिटीमध्ये, विश्वविद्यालयामध्ये मी शिकवतो, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, जे ह्या लोकांनी मोठ्या प्रमाणात बदनाम केलं, त्या विश्वविद्यालयात लोकशाहीकरणाचा मोठा प्रयोग करण्यात आला. जरी तुम्ही माझं पाहिलं, 95 मध्ये मी 10वी नापास आहे इंग्रजीत. कारण मी सगळेच नापास व्हायचो जरी कॉपी चालल्या नाही तर, आहे ना. आणि पण मला जेव्हा संधी मिळाली, JNU मध्ये गेलो मी, तिथं आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण दिलं जातं आणि आमचा JNUचा विद्यार्थी 6 महिन्याला फक्त 140-43 रुपये देतो. खरं पटेल का तुम्हाला? बळावरती जे IIT मध्ये जिथून आपले काही JNU मध्ये फ्रेंच शिकवतोय, हा चमत्कार नाही, याला शिक्षण म्हणतो आपण. ज्याचा आग्रह महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलेला आहे. म्हणून गोरगरिबांची पोरं जाऊन सरकारच्या, जो म्हणजे आपलाच पैसा आहे, जनतेचाच पैसा आहे, त्या आधारावरती शिक्षण घेऊ नये म्हणून सगळ्या सरकारी संस्थांना, शैक्षणिक संस्थांना, विश्वविद्यालयांना बदनाम करण्यात आले सिस्टमॅटिकली. आणि जवळच आमच्या JNU जवळ अशोका, जिंदल, शिवनाडर हे खाजगी विद्यापीठ आहेत जिथं आमचे JNUचे विद्यार्थी शिकवतात. तिथं एका वर्षासाठी 15 लाख रुपये मोजावे लागतात. जिथं आमचे विद्यार्थी शिकवतात तिथं किती मोजावे लागतात? 15 लाख रुपये. 3 वर्षाचा जर प्रोग्राम असेल तर तुम्हाला जवळपास 50 लाख रुपये मोजावे लागतात. याचा अर्थ काय होतो? खाजगीकरण म्हणजे गोरगरिबाच्या मुलांनी शिक्षणाचं स्वप्नच पाहू नये. ज्या देशामध्ये शिक्षणावरती, आरोग्यावरती आणि रोजगारवरती सरकार खर्च करतो तो देश, त्या देशाला दूरदृष्टी असते. जसं फ्रान्समध्ये जिथं मी होतो तिथं शिक्षणावरील खर्च पहा. इथं मात्र यांना माहिती आहे की ज्यांच्याकडे वर्कड आहेत ते कुठल्या तरी अंबानीच्या शाळेत शिकतील आणि ज्यांच्याकडे नाही त्यांना अशा शाळेत जाणीवपूर्वक सरकारी संस्थांचा, शैक्षणिक व्यवस्थेचा जो राज चालू आहे त्याच्या मागे षडयंत्र आहे. जरी खरंच सरकारी गोष्टी वाईट राहिल्या असतात तर खडगपूर IIT सारख्या
इन्स्टिट्यूट्समधून एवढे बाहेर आले असते का? किंवा JNU मध्ये फक्त शरद बाविस्कर नसतो, तिथं असंख्य आहेत. सध्याचे जे परराष्ट्र मंत्री ते JNUचेच आहेत. जयशंकर 9 वर्ष ते तिथं शिकलेले आहेत. निर्मला सीतारामन अर्थमंत्री त्या पण JNUचेच आहेत. म्हणजे JNU पत्रकार असू द्या, राजकारण असू द्या, प्रत्येक क्षेत्रात आहेत. पण 2013-14 नंतर जिथं हे जे शिक्षणाविषयी, शिक्षण आणि लोकशाहीचा संबंध जोडून ज्या ज्या संस्था होत्या त्यांना ऑर्गनायझर मध्ये ठरवून बदनाम करण्यात आलेला आहे. ऑर्गनायझर वाचा. त्याच्यानंतर 16 मध्ये तिथं असंख्य प्रकार घडवण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे मग जे बुद्धी असून सुद्धा बुद्धीचा वापर करत नाही ते म्हणतात की JNU मध्ये असं का होतं. म्हणतात मी काय नॉर्थ कोरियन वाटतोय का तुम्हाला, का चायनीज वाटतोय? ह्या ज्या गोष्टी आहेत, म्हणून तरुणांपुढे सगळ्यात आपण ज्या परिस्थितीतून जात आहोत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते ऑलरेडी त्याचं भाकीत केलेलं आहे. जरी तुम्ही पॉलिटिकल डेमोक्रेसी जी घटनेत आहे, सोशल इनइक्वालिटी जी प्रत्येक मानवी व्यवहारात जिथं जिथं म्हणजे पूर्ण भारतात जाती संस्थेमुळे आहे, ह्या एकमेकांना छेद देणाऱ्या आहेत. आणि राज्य संस्थेने जाणीवपूर्वक असं धोरण आखायला पाहिजे होतं. उदाहरणार्थ मला हा नेहमी प्रश्न पडतो, काँग्रेस सत्तेत होतं, सिलेबस मध्ये अनायलेशन ऑफ कास्ट हे टेक्स्ट कंपल्सरी का केलं नाही? हा प्रश्न सगळ्यांना पडायला पाहिजे. हे पुस्तक ज्याच्यामुळे महात्मा गांधी यांची सुद्धा झोप उडली, ज्या पुस्तकाचा युक्तिवाद कोणीही करू शकलं नाही, ते पुस्तक सेकंड हायर एज्युकेशन मध्ये कंपल्सरी का केलं नाही यांनी? कारण यांना माहिती आहे की जो देश, महात्मा फुलेंचा जर शब्द वापरला आपण, एकमय नाही, एकमयता म्हणजे ज्याच्यात आपण एकमेकांना समान मानत नाही, तो देश समृद्ध होऊ शकत नाही, सुदृढ होऊ शकत नाही आणि प्रबुद्ध तर होऊ शकत नाही. तो शतखंडित राहणार आहे. तर ही माणसं काय करतायत? दे आर ट्राइंग टू स्क्वेअर द सर्कल. जे स्क्वेअर द सर्कल म्हणजे शतखंडित ठेवायचा आणि सोबतच राष्ट्रप्रथम अखंड भारताच्या बडबड करायची. यांनी ही एकमय भारत आणण्यासाठी महात्मा फुलेंनी सांगितलं की काय करावं लागेल. ही जी जात आहे ती गेली पाहिजे. कोण प्रयत्न, छावण्या तयार झालेल्या आहेत. आणि म्हणून जेव्हा आपण विचार करतो की हे जे आहेत की पॉलिटिकल डेमोक्रेसी अँड सोशल इनइक्वालिटी, ही जी दोन परस्पर विरोधी आयडियल आहेत. एक सोशल स्पेस जी असते म्हणजे समाज जो असतो तो आणि भारतीय संविधान याच्यात एक सुसंगतता असली पाहिजे. म्हणजे संविधान समाज नसतो हे आपल्याला मान्य आहे, कारण समाजात धर्म मानणारे, धर्म न मानणारे, सगळ्या जातींचे सगळेच असू शकतात. आणि संविधानात कुठेही जात किंवा धर्म किंवा याला आधार मानलेला नाही. संविधानात व्यक्ती, इंडिव्हिज्युअल व्यक्ती इज द अल्टिमेट युनिट ते आहे. पण ज्या विषमतावादी, मनोवादी ज्या सांस्कृतिक गोष्टी आहेत त्या संविधानाला छेद देणाऱ्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा बुद्ध आणि धम्म लिहिलं त्याच्यात माहिती की आपल्याला सोशल स्पेस अशी तयार करायची आहे की ती संविधानाला पूरक असेल. संविधान आणि सोशल स्पेस ही कलॅप्स करता नाही येणार आपल्याला. पण तुमचा जो सामाजिक व्यवहार आहे त्याच्यात आणि संविधानात एक वाक्यता असू शकते, कंटिन्युटी असू शकते. म्हणजे कोणी जरी आता ह्या कार्यक्रमात भाग घेतला की ज्यांनी घ्यायला पाहिजे मोठ्या संख्येने, त्यांना लक्षात येईल की हा व्यवहार आहे हा कुठल्याही मनुष्याला दूर ढकलत नाही. तुम्हाला त्यासाठी कुठल्याही जातीचं, धर्माचं असं बंधन नसतं. तिची बंधुता, मेत्ता आपण जे म्हणतो किंवा मैत्री जो म्हणतो, तो जरी सामाजिक मानवी व्यवहाराचा आधार असेल, संविधान टिकतं आणि सुदृढ होतं. म्हणजे हा जो निर्णय होता
1936 पासून तर 56 पर्यंत जे चिंतन मनन चाललं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, त्यांच्या डोक्यात प्रबुद्ध भारत सोबतच एक वैश्विकतेचा दृष्टिकोन आहे. म्हणून मी काल रात्री जे लिहित होते एक पोस्ट की माझ्या शैक्षणिक प्रवासातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्याविषयी मी लिहिलं. तर मी तर 89 मध्ये विद्यार्थ्यांनो जागृत व्हा छोटासा निबंध वाचला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तेवढंच. आणि त्याच्यानंतर धुळ्यात आलो, संघाच्या लायब्ररीचा मी 3 वर्ष सदस्य होतो. प्रचंड मग संघाचं साहित्य वाचलं, त्याच्यावरती पोचलो गेलो. कारण जे अज्ञान समाजात आहे आपण तिथूनच कसं तरी बाहेर पडतो. महाराष्ट्र सोडला मी 20-22 वर्षांपूर्वी. त्याच्यानंतर फ्रेंच साहित्य, फ्रेंच तत्वज्ञान, जर्मन साहित्य, जर्मन तत्वज्ञानाचा अभ्यास करत करत 2008 मध्ये मी पॅरिसमध्ये माझा एक मित्र आहे समाजशास्त्रज्ञ जुल नोदे, त्याच्या घरी मी त्याची लायब्ररी चालवत होतो. तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फ्रेंचमध्ये चरित्र सापडलं मला. क्रिस्तोफ जाफ्रलो ह्या लेखकाने लिहिलेलं, बऱ्याच लोकांना माहिती असेल नाव क्रिस्तोफ जाफ्रलो. फ्रेंचमध्ये लिहिलेलं ते फार महत्वपूर्ण चरित्र आहे. कारण ते तर कुठल्या भारतीयाने लिहिलेलं नाही, म्हणजे ते तटस्थपणे लिहिलेलं आहे. त्यांची एक मेथडॉलॉजी असते, म्हणजे तिथंही कुठलंही त्याला इमोशनल होण्याचं कारण नाही किंवा पूर्वग्रह असण्याचं कारण नाही. ते वाचत असताना फ्रेंचमध्ये बाबासाहेबांचं चरित्र पॅरिसमध्ये वाचत होतो मी. मग तेव्हा जर तुम्ही कुठल्याही लायब्ररीत गेला, हे ज्यांना दैवत मानतायत मोठमोठे विचारवंत, त्यांची पुस्तकं का सापडत नाही तिथं? ही वैश्विकता जी आहे ती त्यांच्या विचारामध्ये आहे. हे जे घेटवायझेशन होतं बाबासाहेबांच्या विचारांचं, की त्यांना सीमित करण्याचं तो काम आहे. पण त्यांचे लोकशाहीचे जे विचार आहे ते ऑस्ट्रेलियामध्ये, अमेरिकेत, इंग्लंडमध्ये, पॅरिसमध्ये अभ्यासले जातात. कारण त्यांनी संविधान लिहिण्याआधी सोव्हिएत युनियनचा पण अभ्यास केला. तिथं लोकशाही कशी नांदते. अमेरिकन जे लोकशाहीचं मॉडेल आहे त्याचा सुद्धा अभ्यास केला आणि त्यांनी दोघी जे मॉडेल आहे ते नाकारले. कारण अमेरिकन मॉडेल आहे ते, कारण आपण जरी एकामागून एक म्हणत असो, स्वातंत्र्य, समता या 2 संकल्पना एकमेकांना छेद देतात. उदाहरणार्थ अमेरिकेत लिबर्टी जी कॉन्सेप्ट आहे, फ्रीडम, स्वातंत्र्य, त्याला प्राथमिकता दिली. म्हणजे मग यू आर फ्री टू लूट पीपल. याचा अर्थ काय असतो की ज्यांच्याकडे ऑलरेडी क्षमता आहे ते एवढा पैसा कमवत आहेत की ते इनडिसेंटली लग्नांवरती हजारो करोड रुपये खर्च करतात एका गरीब देशात. दे आर फ्री टू मेक मनी. दुसऱ्या बाजूला सोव्हिएत युनियनचं मॉडेल होते जिथं इक्वालिटी म्हणजे समताला प्राथमिकता दिली आणि स्वातंत्र्याला संपवलं. तर ते मॅथमॅटिकल मॉडेल होतं की तुम्ही काही असा, तुम्ही सगळे समान आहात पण तुम्हाला स्वातंत्र्य नाहीये. कारण समता हे तत्व प्राथमिक. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन्ही मॉडेल जे आहेत, दोन्ही मॉडेल सोव्हिएत युनियन आणि अमेरिकन, त्याचा अभ्यास केला. मग त्यांनी ती तिसरी कॉन्सेप्ट त्यांनी जी मांडली, जी अनायलेशन ऑफ कास्ट मध्ये आहे. नंतर फ्रेंच तत्वज्ञ रॉन्सियरने त्याचा विस्तार त्याच्या पुस्तकात ती आहे सम्यक स्वातंत्र्य. म्हणजे समता जी आहे स्वातंत्र्याला कमी लेखणारी नाही, पण स्वातंत्र्याचं जे एक्सटेन्शन आहे किंवा डेमोक्रेटायझेशन ऑफ फ्रीडम इज इक्वालिटी. म्हणून हा जो संतुलन आहे ते डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांमध्ये दिसतं. जर कोणी कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीच्या जे डिबेट्स वाचल्या तर लक्षात येईल. पण हे सगळी जे चर्चा झाली ती कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमध्ये झाली. कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमध्ये प्रगल्भ लोक होती, कारण ते इतिहासाचे चटके, पारतंत्र्याचे चटके होते. संविधानाच्या बाहेर रामलीला मैदानावरती आज जसं जो तांडव चालू आहे ते बाबासाहेबांच्या विरोधात चालू होतं. विचार करा. आणि आज अशा बुद्धिविरोधी, लोकशाहीला मारक असलेल्या लोकांच्या हातात राज्य संस्था आहे. पण भारताचा जो एकूण भारताचे चारित्र्य आहे ते कुठल्याही फाशीवादाला समर्थन करणारं नाही. कारण जरी तुम्ही पूर्ण इतिहास पाहिला तर एव्हरी counter revolution is followed by revolution, and whenever people who were in charge of revolution failed in their task, counter revolution comes back.
म्हणून मी म्हणतो की सध्या ही जी लोक आलेली आहेत जी सरळ सरळ कितीतरी उदाहरण देऊ शकतो मी, लोकशाहीचा तिरस्कार करतात, ही त्यांच्या इंट्रिन्सिक क्वालिटीमुळे नाही आलेले. ते ज्यांच्यावरती लोकशाहीची जबाबदारी होती त्यांचे फेल्युअर्समुळे हे आलेले आहेत. त्याच्यासाठी लोकांना जबाबदार ठरवणं हे कुठल्याही शहाणपणाचं लक्षण नाही. लोकांनी तर संधी दिली त्यांना, पण यांनी लोकशाहीलाच आतून कुरतडून खाल्लं यांनी. म्हणून लोक वैतागले आणि आज सुद्धा भारताचा जो लोक आहे त्यांचा तो पूर्ण जो आपण डीएनए म्हणूया किंवा जे चारित्र्य आहे ते भारतीय परंपरेत राहिलेलं आहे. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की माझे विचार मी उसनवारी केलेली नाही, तेव्हा लोकांना लक्षात आलं नाही. पण 2000 नंतर एक फ्रेंच तत्वज्ञ आहे तोदोरोव नावाचा, त्याने फ्रेंच मध्ये विश्लेषण केलं जे सम्राट अशोका यांच्या काळातले काही शिलालेख यांचा अभ्यास करून ते म्हणतात की स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव ही तत्व फक्त थिओरिटिकल नव्हती तर अस्तित्वात होती. हे पुस्तक स्पिरिट ऑफ एनलाइटनमेंट नावाचं पुस्तक त्यांनी इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे एक पाश्चात्य विचारवंताने मांडलं की हे काही पाश्चात्य संस्कृतीची मक्तेदारी नाही, हे भारतात ऑलरेडी अस्तित्वात होतं. तेव्हा लोकांनी मानलं. बाबासाहेबांनी जेव्हा सांगितलं तेव्हा लोकांनी नाही मानलं. विचार कर, म्हणजे मग त्याच्याकडे आपण जे इतिहासाकडे पाहतो, जे स्वातंत्र्य समताचा जो विचार आहे तो पावलोपावली गिळंकृत केला जाऊ शकतो. त्याच्यासाठी म्हणून मी मगाशी सुद्धा म्हटलं, लोकशाही ही निसर्गात सापडणारी वस्तू नव्हे. लोकशाही हा विचार आहे आणि ज्या प्रकारे men are mortals, ideas are also mortal, and the very idea of democracy is threatened today. जी लोकशाहीची जी संकल्पना आहे ती आज संकटग्रस्त आहे आणि आपल्याला सगळ्यांना जाणवतंय. जी भीषण बेरोजगारी वाढते त्याच्यावरती मीडियाची डिबेट तुम्हाला दिसणार नाही. डिबेट काय आहे? तेजस्वी यादवने मासा खाल्ला, हे विषय आहेत का आपले महत्वाचे? 10-10, 12-12 डिबेट हे मेन स्ट्रीम चॅनल कशावरती चालवत आहेत? म्हणजे सगळे मूर्ख आहेत ते बऱ्यापैकी. मग ते काहीतरी काहीतरी बोलतात आणि त्याच्यावरती डिबेट चालू आहेत. आरोग्य, शिक्षण, रोजगार याच्यावरती कुठली डिबेट दिसत नाही आणि हे जाणीवपूर्वक केलं जात आहे. कारण जे घडवून आणतायत ते कुठेतरी त्यांच्या नेहमीच्या मानसिकतेप्रमाणे भूमिगत राहून ते बरोबर त्यांचा अजेंडा रेटतायत आणि ह्या वरती जे आपल्याला एक सरफेस आहे त्या तिथं अडकून ठेवलेला आहे. जोपर्यंत हे जे लोक आणि सत्तामध्ये मध्यस्थी करणारे जे आहेत की ज्यांच्या दृष्टी नाही ते नाकारले जात नाही आणि जे स्वतःला डेमोक्रॅटिक समजतात, पुरोगामी समजतात, त्यांना धारेवर धरलं जात नाही, तोपर्यंत काउंटर रेव्होल्युशन चालत राहणार आहे. जे अजून राजकारणाचा एक लॉजिक वेगळा असतो पण समाजकारणाचा लॉजिक वेगळा असतो. तरुणांपुढील आव्हानं हीच आहेत की आमच्या काळी, म्हणजे मी काय तेवढा म्हातारा नाही, आय एम जस्ट 45, जर आम्हाला माहिती की मी JNU मध्ये शिक्षण घेतलं तर आम्हाला नोकरी मिळेल ही खात्री होती. आता कुठल्या विद्यार्थ्याला ती खात्री वाटते मला सांगा? जाणीवपूर्वक शिक्षण जे आहे बदनाम केले जात आहे. शिकून कोणाचाच फायदा नाही ही मानसिकता समाजात पेरली जाते आहे, जेणेकरून परत आपण ती ज्ञानबंदी हळूहळू तिकडे जाईल. तोपर्यंत फक्त टोकनिझम म्हणून, फक्त नाम मात्र म्हणून सगळ्या जातींचा, त्यांच्या मोहऱ्यांचा वापर केला जाईल. एकदा जे संविधान ऑलरेडी, भारताची घटना ही ऑलरेडी मोठ्या प्रमाणात कॉम्प्रोमाइज करण्यात आलेली आहे आणि ती जर कॉम्प्रोमाइज झाली तर मग ते हे जे सध्या वैयक्तिक लाड होतात ते सुद्धा बंद होतील. हे जेव्हा नाही तुझ्या जातीची मतं मला हवी आहेत म्हणून तू इकडे ये, तुझं घर भरलं जाईल आणि आपण जातीच्या आधारावरती मतदान करतोय, म्हणून आपल्याला जो प्रबुद्ध भारताकडे जायचं आहे तिथं तर संविधानिक मूल्यांविषयी एक वाक्यता असणं गरजेचं आहे आणि तो शिक्षणाचा भाग आहे. म्हणून ज्या पद्धतीने JNUचं वातावरण आहे तशा प्रत्येक राज्यात जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी सारखे वेगवेगळे मॉडेल तयार झाले पाहिजेत की जिथं आपल्याला कौशल्य तर मिळेलच आपल्या मुलांना, पण त्यांना चिकित्सकपणे
विचार करता येईल, त्यांना चिकित्सक प्रश्न पडतील. ते खरं तर फ्रान्समध्ये जर पाहिलं तर त्यांच्या स्कूलिंग पासून त्याची सुरुवात होते. आपल्याकडे स्कूलिंग म्हणजे फक्त काहीतरी एकतर्फी आणि जी सत्तारूढ विचारसरणी त्या दृष्टीने शिकवलं. आता तर जे मास्तर लोक आहेत तेच हे सगळे जे उत्तर भारतातून बाबांच्या फलटणी येतात त्याच्यासाठी गाड्या भरण्याचं काम करतात. म्हणजे परिस्थिती फार भीषण आहे. म्हणून भवितव्य जे आहे ते की अजून हा जो लॉजिक आहे काउंटर रेव्होल्युशनचा तो बऱ्यापैकी चालणारा आहे. आणि त्याच्यानंतर यांचं जे संचित आहे म्हणजे जे प्रत्येकाला स्पष्टपणे आस्व दिसत आहे पण जे प्रखरपणे जाणीव होईल तेव्हा परत तो जो लोकशाहीचा विचार आहे तो परत त्याच्यावरती. तर आता ही जी गॅदरिंग आहे हे सगळे वेगवेगळ्या पद्धतीने लोकशाहीचा विचाराचा प्रचार करणारीच लोक आहेत. याच्यात असं आहे की आता उदाहरणार्थ जे कारण जी जाती संस्था जी आहे त्याचे बेनिफिशरी जे आहे ग्रेडेड आहेत. म्हणजे लाभार्थी जे आहेत ते बाबासाहेब म्हणतात की ग्रेडेड इनइक्वालिटी मध्ये त्यांना गेले म्हणजे आपला थोडा फायदा होतोय ना मग आपण थोडं शरण गेलं पाहिजे. आणि ती जी व्यवस्था आहे ती जोपर्यंत ती जाती व्यवस्थेला आणि ही जी मनोवादी संस्कृतीला सामाजिक पातळीवरती सामना होत नाही जे काँग्रेसने केलं नाही. ही जी डेमोक्रेसी आहे ती फक्त राजकीय पातळीवरती ठेवली म्हणून ती तकलादू ठरली. पण डेमोक्रेसी सोशल कल्चरल स्पेस मध्ये गेली नाही. त्याचा परिणाम आज आहे की मोठ्या प्रमाणात दोन प्रकारच्या मानसिकता आपल्याला दिसतील. एक की कशावरही विश्वास ठेवायचा म्हणजे आता जी लोक आहेत कोणी म्हणतं की तुम्ही तुळशीपत्र ठेवा शिवलिंगावरती तुमचं पोरग 10वीत पास होऊन जाईल. लोक विश्वास ठेवतात. आणि एक जी आहे ती सिनिकल कशावरही विश्वास ठेवायचा नाही. सध्या समाजात या दोन टोकाचे जे दृष्टिकोन आहेत ते आपल्याला दिसत आहेत. लोक कशावरही विश्वास ठेवतात आणि काही आहे ते कशावरही विश्वास नाही. पण जो सम्यक दृष्टिकोन आहे जो शिक्षणाने आपल्याला मिळेल तो आहे की नाही आपल्याला बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या प्रश्नांकित कराव्याच लागतील आणि ज्या गोष्टी अभ्यासाअंती प्रूव्ह होतात तेच मानावं लागेल. त्यालाच तर आपण बुद्धिझम म्हणतो. बी लाईट अनटू युअर सेल्फ. तुम्हाला जो बुद्धीचा प्रकाश दिलेला आहे त्याचा वापर करावा. सॉक्रेटिस तेच म्हणाला. शिक्षणात जोपर्यंत हा दृष्टिकोन येत नाही तोपर्यंत ही जी लोकशाही जी आहे तिचा जो हरायझन आहे वातावरण ढगाळ होत आहे. जे लोकशाहीचं जे रोपटं आहे ते बऱ्यापैकी ते जे बांडगुळ आहे तणकट आहे त्याच्याने वेढलं गेलेलं आहे आणि ते तणकट कमी करण्याचं संपवता तर येणारच नाही. कुठल्या तरी स्वरूपात ते तणकट परत बाहेर येईल. कारण लिबर्टीसाइड आणि लिबर्टेरियन म्हणजे स्वातंत्र्याला पूरक आणि स्वातंत्र्याला मारक या दोन मानवी अवस्था वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या समाजात आणि वेगवेगळ्या ऐतिहासिक टप्प्यांवरती काम करत असतात. कधी कधी ती स्वातंत्र्यपूरक जी मानवी अवस्था आहे तीच यशस्वी होते आणि त्याला रेव्होल्युशन काउंटर रेव्होल्युशन हा तर्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. तो ते द्वंद्व प्रत्येक समाजात आपल्या समाजात जाती व्यवस्थेमध्ये दिसतं तिकडे वर्ग व्यवस्थेत दिसतं कुठे पॅट्रियार्की मध्ये दिसतं. हे जे आहे हे हा मानवी स्वभाव आहे की नैतिक प्रयत्न करणं हे आपलं काम असतं ज्याच्यामुळे आपण सम्यक स्वातंत्र्याकडे वाटचाल करतो. जेव्हा आपले नैतिक प्रयत्न कमी होतात आपण आपोआप स्वातंत्र्याला मारक असलेल्या मानवी प्रवृत्तीत शिरत असतो. याचा अर्थ आहे की स्टेटस को नावाची गोष्ट नसते की चला आता घटनेत लोकशाही आली आता आपोआप ती काही करायची गरज नाही ते टिकून राहील. एकतर खाली जात एकतर वरती येतं. कारण सामाजिक वास्तव गतिशील आहे ते असं स्थितिशील नाहीये. आणि जे लिखित घटना असते तिचा जरी व्यवस्थित उपयोग केला नाही त्याचं व्यवस्थित इंटरप्रिटेशन केलं नाही जसं डॉक्टर महात्मा फुले म्हणतात की जे विचार रोज येतात पण त्यांना अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्न केले नाहीत तर खाली जाईल. आणि जसे जसे प्रयत्न होतात लगेच आशावाद जो आहे इनडॉमिटेबल स्पिरिट ऑफ ह्युमन माइंड दॅट इज होप वी ऑल होप. जे आशा जी आहे ती राजकीय तत्वज्ञानातलं
फार महत्वाचं ते एलिमेंट समज ते रॅशनल नाही आहे, म्हणजे रॅशनल इन द सेन्स त्याला कुठलाही तर्क नाही, पण ॲट द एंड ऑफ द डे जो एक इच्छाशक्ती होते की मी ह्या गोष्टींवरती मात करू शकतो, आणि जे ती इच्छाशक्तीला ज्ञानाचं अधिष्ठान असेल, त्या इच्छाशक्तीला ज्ञानाचं अधिष्ठान असेल तर एकटा माणूस काय करू शकतो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरून आपल्या लक्षात येतं. इच्छाशक्ती प्रचंड इनडॉमिटेबल इच्छाशक्ती, आणि ती इच्छाशक्ती फक्त भावनिक नव्हती, ती ज्ञानधिष्ठित होती, त्याला ज्ञानाचा आधार होता. म्हणून कितीही विपरीत प्रतिकूल परिस्थिती होती तरी त्यांच्या विचारांपासून ते डगमगले नाहीत. आज आज काय बोलत होता, उद्या जाऊन डायरेक्ट पाठिंबाच देतो, कारण हे ज्ञानधिष्ठित नाहीये. काय म्हणजे कालपर्यंत म्हणत होता की हे लोकांनी ह्या लोकांना बाजूला केलं पाहिजे, हे जे आहे त्याच्यामुळे जे सर्वसामान्य लोक आहेत की कशावरही विश्वास ठेवता येत नाही, कारण त्यांचे हे जो समाज ज्ञानधिष्ठित असतो त्या समाजातली रेव्होल्युशनरी फोर्सेस फार सजग असतात. आणि उदाहरणार्थ मंडल कमिशन नंतर मोठ्या प्रमाणात लोकांनी शिक्षणात प्रवेश केला, ठीक आहे, त्याच्या आधी टोकनिझम होतं. तर आता ज्या पद्धतीने शिक्षणात आलेली आहेत लोक, आणि तो असं देवासारखा बोलायचा, आणि आम्ही ऐराणी बोलणारे आम्हाला बोलता येतो, आणि आम्ही प्रयत्न केला तर आम्हाला टोमणे मिळायचे की एवढा मोठा विज्ञान तुला बोलता येत नाही. आणि इथं मी आता आपला चाइल्ड आर्टिस्ट रिवांशी बोलत होतो, हा शिक्षणाचा परिणाम आहे, हा वातावरणाचा परिणाम आहे. जे हा चमत्कार नव्हे, हे तुमची कुटुंब व्यवस्था कशी आहे, तुमचं कुटुंबातलं वातावरण काय आहे, शाळेचं वातावरण काय, याला सोशॉलॉजीमध्ये समाजशास्त्रात याला वस्तुनिष्ठ घटक म्हणतात. म्हणून स्वातंत्र्य ही जी संकल्पना आहे तत्वज्ञानात, याला दोन पैलू असतात. स्वातंत्र्य एक असतं वस्तुनिष्ठ पैलू आणि दुसरा असतो व्यक्तिनिष्ठ पैलू. वस्तुनिष्ठ पैलू त्याला तत्वज्ञान लिबर्टी म्हणतात. लिबर्टी हे फ्रीडम नसतं, लिबर्टी हे ऑब्जेक्टिव्ह कंडिशन्स काय आहेत ते तुम्हाला फ्रीडम साठी वाव देऊ शकतात का. फ्रीडम ही व्यक्तिनिष्ठ गोष्ट असते. म्हणजे समजा ते लिबरेटिंग कंडिशन दिल्या, पण तुम्ही जर आळस बाळगला तर त्या लिबरेटिंग कंडिशनचा काही फायदा नाही. पण समजा वस्तुनिष्ठ जे घटक आहेत किंवा जे ऑब्जेक्टिव्ह कंडिशन्स आहेत त्या फ्रीडम साठी पूरक नसतील तर ते फ्रीडम फ्रस्ट्रेट होतं आणि आपण परात्मतेत लोटलं जातो. म्हणून हे जे दोन पैलू आहेत की समाजात वस्तुनिष्ठ घटक निर्माण केले गेले पाहिजे, ते शिक्षणाने होतात. ते लिबरेटिंग मुक्तिदायी कुटुंब व्यवस्था आहे का तिथं पावलोपावली सप्रेशन अप्रेशन होतं, मुलांना ती नैसर्गिक वाढ होऊ देतं का, ह्या ज्या आहेत ह्या वस्तुनिष्ठ गोष्टी आहेत. आणि जिथं तुम्ही आहात तिथं चांगलं ग्रंथालय आहे का, शाळेची परिस्थिती कशी आहे, शिक्षकांची पात्रता आहे का, हे वस्तुनिष्ठ घटक आहेत. विद्यार्थी जेव्हा 15-20 वर्षाचा होतो त्याला शासन फेलोशिप देतं का, हे सगळे वस्तुनिष्ठ घटक आहेत. आणि व्यक्तिनिष्ठ घटक हे सगळे देऊन त्या व्यक्तीत ती इच्छाशक्ती आहे का. तर समजा माझ्यात इच्छाशक्ती राहिली नसती तर मला उत्कृष्ट सुविधा जरी मिळाल्या असतात तर त्याचा फायदा होणार नाही. समजा मला JNU माझ्या जीवनात राहिलं नसतं किंवा मला युरोपियन फेलोशिप मिळाली नसती तर माझ्यात कितीही प्रबळ व्यक्तिनिष्ठ घटक राहिले असते तरी काय मला यश मिळालं नसतं. या दोन गोष्टी असतात. व्यक्तिनिष्ठ घटक पुरवण्याची जबाबदारी राष्ट्रीय संस्थेवरती असते आणि कुटुंब संस्थेवरती असते, आणि त्याच्यानंतर व्यक्तिनिष्ठ घटकांना चालना मिळते. म्हणून जर एखादा मुलगा मुलगी जरी ह्या वयात ह्या आत्मविश्वासाने बोलत असेल, स्टेजवरती येत असेल तर त्याला ती चालना मिळालेली आहे. म्हणून चमत्कार नाही, मी चमत्कारात विश्वास ठेवत नाही. माझ्यासाठी प्रयत्न, योग्य मार्गदर्शन आणि शिक्षण ज्या व्यक्तीचा विश्वास शिक्षणात आहे तो कुठल्याही चमत्कारात विश्वास ठेवणार नाही. कारण चमत्कार मध्ये लवाडी असते.
कारण माझं पुस्तक आता समजा 2.5 वर्षात 14 आवृत्त्या जात आहेत, तिथं मी काय मॅजिक सारखं काही केलेलं नाही की पा 10वीत नापास झालेला आणि आता तो JNU मध्ये प्रोफेसर आहे. असं जर मी केलं असतं तर त्यात चमत्कार वाटला असता. मी ते उलगडून दाखवलेलं आहे. माझ्या जीवनात JNU राहिलं नसतं तर काही चमत्कार घडला नसता. माझ्या जीवनात इफ्लू राहिले नसतं तो चमत्कार घडला नसता. मला युरोपमध्ये शिकण्याची फेलोशिप मिळाली नसती तर तो चमत्कार झाला नसता. याचा अर्थ की विद्यार्थ्यांना या सुविधा द्या, ते सुद्धा करतील. पण आपल्याला काय आहे की आपल्याला सुविधा पुरवायचे नाहीत आणि सरळ विद्यार्थ्यांना दोष द्यायचा आहे. पाय त्याने केलं तू का करत नाही, आणि त्यांना सुविधा द्या ना तुम्ही. वातावरण तुम्ही म्हणजे फ्रेंचमध्ये एक ओळ आहे की जन्माला घालणं सोपं आहे, आई वडील बनणं फार अवघड आहे. जन्माला तर प्राणी मात्र सुद्धा घालत असते, पण आई वडील होणं, पालक होणं हे शिक्षणाचं काम आहे. आपण जन्माला घालतो, पण त्या बाळासोबत आपण किती वेळ देतो, त्याला जे समतावादी मूल्य आहेत, जे लोकशाहीवादी मूल्य आहेत, त्याच्या दृष्टीने त्याच्याशी आपला संवाद होतो का, त्याला आपण एक मित्र म्हणून त्याच्याशी वागतो का. आणि जे पालक विद्यार्थ्यांसोबत वाचत असतील, स्वतः कधी वाचणार आहे, फोन मध्ये असतील आणि विद्यार्थ्यांना सांगितले वाचतच नाही, तो कशाला वाचणार आहे. विद्यार्थी मुलं सुरुवातीला अनुकरणीय असतात, अनुकरणच करतात ते. आणि जरी आजूबाजूचे जे घटक त्याला ते अनुकरणीय वाटणार नाही, कारण आई वडील फोन मध्ये ते कशाला वाचतील. म्हणून हे सगळे हे ऑब्जेक्टिव्ह घटक आहेत. त्याच्यामुळे लोकशाही ही पावलोपावली प्रयत्न घेण्याची प्रक्रिया आहे. म्हणून जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे अवतरण मी मगाशी म्हटलं की मेन आर मॉर्टल सो आर आयडियाज. जसे माणसं मरतात तसे विचार सुद्धा मरतात जर काळजी घेतली नाही तर. आणि लोकशाही हा विचार आहे, आणि त्याची काळजी घेतली नाही तर सध्याची परिस्थिती उद्भवलेली आहे. तो पावलोपावली तरुणांनी जास्त त्या दृष्टीने वाचन करायचं. आपण कुठल्या गोष्टीमुळे इथं आलेलो आहोत, ते विचार कुठले होते, ते विचार आपण आत्मसात केलेले आहेत का, ते विचार आपण सम्यक पद्धतीने मांडत आहोत का, ते विचार आपण आपल्या वागण्यातून त्याचा प्रसार होतोय का, आपण कुठेतरी ज्या गोष्टीचे आपण लाभार्थी आहोत त्या गोष्टीला आपण परत बळकट करत आहोत का, हे विचार आपल्याला पडायला पाहिजे. म्हणून आपण व्यक्तीच्या पलीकडे समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो. समाज म्हणजे की जो एक सहजीवनाची जी लोकशाहीची संकल्पना आहे जी भारतात अस्तित्वात नाही. सहजीवन ज्याला महात्मा फुले एकमय भारत ज्याचं स्वप्न त्यांना पडलं होतं की त्याच्याशिवाय भारत अस्तित्वात येणार नाही. आणि तो एकमय भारत फक्त समृद्धच नव्हे तर प्रबुद्ध सुद्धा असला पाहिजे. म्हणून प्रबुद्ध भारत, हे सगळे जे विचार आहेत हे लोकशाहीचे विचार आहेत. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा प्रबुद्ध भारत हे नाव दिलं ते रॅन्डम नव्हतं, त्याच्या मागे फार मोठा विचार होता. आणि त्याच्यामुळे प्रत्येकाने, मी तेच म्हणतो की एक माणूस जरी व्यवस्थित प्रगल्भ निघाला तर तो बरंच काही करू शकतो. हा आत्मविश्वास आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य वाचताना आपल्याला तो आत्मविश्वास येतो. कारण आपल्याला माहिती आहे की समाजात सगळेच त्या दृष्टीने वरकड वेळ जरी दिला तरी ते करणार नाहीत, करत नव्हते, करणार नाहीत आणि करत नाही. याचा अर्थ नाही की ज्यांची जबाबदारी, की ज्यांना जी दृष्टी मिळालेली आहे त्यांनी काम करू नये. म्हणून तरुणांपुढची जबाबदारी आहे की नोकरीसाठी लागणाऱ्या शिक्षणांसोबत एक वैचारिक जडणघडण सतत करत राहणं, ज्याच्यामुळे तुम्हाला कळेल की तुम्ही जे करत आहात तो अधिकार तुम्ही तुमच्या येणाऱ्या पिढी त्यांना मिळणार आहे की नाही. कारण नोकरी मिळवणं फार मोठी गोष्ट नाही. नोकरीनंतर आपण एक व्यक्ती म्हणून उरतो आणि ती व्यक्तीची प्रतिष्ठा सतत टिकेल का हा प्रश्न पडायला पाहिजे. नोकरीच्या पलीकडे जाऊन एक व्यक्ती प्रतिष्ठा आहे, ती जात धर्म सगळ्यांच्या पलीकडे आहे, ती संविधानाने मिळालेली आहे आपल्याला.
आणि तो संविधानाचा विचार वेगवेगळ्या पद्धतीने आपण आत्मसात केला नाही आणि त्याचा प्रचार प्रसार केला नाही तर तरुण म्हणून आपण एक मोठी जबाबदारी नाकारत आहोत हे त्याने सिद्ध होणार आहे. म्हणून तरुणांची जबाबदारी शिक्षणाचे दोन पैलू आहेत. एक कौशल्य म्हणजे शिक्षण, ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डोमेस्टिक एज्युकेशन म्हणतात, आणि दुसरं की जे कौशल्य मी अवगत करत आहे ते बदलू शकतो का, आणि एकूणच त्याचं समाजात स्थान काय आहे समाजात, आणि समाजाची दिशा ठरवण्याचे अधिकार माझ्याकडे आलेले आहेत का. म्हणजे समाज म्हणजे समग्र समाज, आणि ती जरी निर्णय क्षमता जेव्हा आपल्याकडे येते याचा अर्थ आपण लोकशाहीत आहोत असं मानू आपण. सध्या नाही येते, फार मोजके लोक कुठून तरी ते ठरवत आहेत. तर मी फार संक्षिप्तपणे माझे विचार मांडले. खरं तर मी मोनोलॉग देत नसतो, म्हणून मी मगाशी म्हटलं की मला भाषण देता येत नाही. मी एक विश्वविद्यालयातला प्राध्यापक आहे. प्रबोधन करण्याचं काम माझं नाहीच, विचार मांडण्याचं काम आहे. पण गेल्या 2-3 वर्षात जी परिस्थिती उद्भवलेली त्याच्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी मला बोलवलं जात आहे. पण मी माझ्या परीने प्रयत्न करतोय की जे मी JNU मध्ये 30-40 विद्यार्थ्यांसमोर ज्या गोष्टी मांडतो त्या सुलभ पद्धतीने, मला तो अभिनिवेश पण येत नाही, हातवारे जमत नाही जे आपण व्याख्यानांमध्ये पाहतो. पण जो अभ्यास आहे जो 30 विद्यार्थ्यांसमोर मी मांडत असतो JNU मध्ये, तर तो भटकंती करून महाराष्ट्रात समविचारी लोकांमध्ये मांडणं आणि त्याच्या पलीकडे जाऊन जे समविचारी नाहीत त्यांच्याशी सुद्धा संवाद साधत असतो. पण ज्यांना कळतं पण वळत नाही, ज्यांना सत्य माहिती आहे पण सत्तानुनय महत्वाचं आहे, त्यांना मात्र त्यांची जागा दाखवत असतो मी. आणि ती क्षमता समाजात काही लोकांमध्ये असायलाच पाहिजे, नाहीतर हे सगळ्यांनाच विकतील. तर मी हे 2 शब्द बोलून माझे जे विचार आहे, जे माझे भाष्य आहे मी थांबवतो. खरं तर मी काही प्रश्न पण घेणार होतो, पण मला माहिती की ते प्रोटोकॉलशी सुसंगत नाही आहे. जर काही प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे किंवा काही प्रश्न असतील तर मला आवडेल, कारण ते संवाद जास्त महत्वाचा असतो. एकतर्फी गोष्टी JNUच्या संस्कृतीत बसतच नाहीत. कोणाचे प्रश्न असतील, काही ऑब्झर्वेशन असतील तर तुमचं स्वागत आहे. पण एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आलात, इट वॉज अन ओव्हरवेल्मिंग एक्सपिरियन्स. फारच सन्मानजनक वाटलं आणि माझ्या परीने मी प्रयत्न केला आणि तुम्ही मला ऐकलं त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुम्ही नाही म्हटलं तरी प्रबोधनात्मक अशा पद्धतीचं आपलं भाषण झालेलं आहे. निश्चितपणे तुमच्या भाषणाचा जो रोख होता त्याबद्दल सर्वांनी निश्चितच विचार करावा. लोकशाहीचं भवितव्य या विचाराबद्दल आपले परखड मत आपण व्यक्त केलेले आहे, त्याबद्दल संस्थेच्या वतीनं मी तुम्हाला धन्यवाद देतो. यानंतर सरांच्या या भाषणाबद्दल कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर त्याने ते लेखी स्वरूपात 2 मिनिटांमध्ये स्टेजवरती द्यावेत. माईक आहे, ठीक आहे, चालेल, माईक वरती विचारू शकता. सर, एक प्रश्न असा आहे की आता लोकशाहीबद्दल भारतामध्ये जी परिस्थिती आहे त्याबद्दल तुम्ही त्याचं विश्लेषण केलं आहे, पण भारताच्या परिस्थितीमध्ये, ह्या संकल्पनेमध्ये आणि ह्या समाजव्यवस्थामध्ये लोकशाहीचं पुढचं भविष्य कसं असू शकतं? म्हणजे तुमच्या काय अपेक्षा आहेत, काय असायला पाहिजे आणि प्रॅक्टिकली काय होण्याचे चान्सेस आहेत, याबद्दल थोडं भर दिलं तर मला वाटतं बरं होईल. खरं तर ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला, रेव्होल्युशन आणि काउंटर रेव्होल्युशन, तर ह्या ज्या 2 गोष्टी आहेत
लोकशाही पूरक मूल्य व्यवस्था आणि लोकशाही मारक मूल्य व्यवस्था हे भारतीय वैचारिक सांस्कृतिक अवकाशात आहेत. कारण एक जी छावणी म्हणते की हे विचार तिकडून त्या विचारांची उसनवारी झालेली आहे, त्याला पण आधार नाहीये. आणि पाश्चात्य संस्कृतीतील जे हेगेल वगैरे जे विचारवंत ते म्हणतात की एक पुस्तक आहे फ्रेंच सोशॉलॉजिस्टचं हायरार्किकल मॅन म्हणून, म्हणजे भारतात जो माणूस आहे तो इंट्रिन्सिकली विषमतावादी आहे. आणि हे समाजशास्त्रातलं मोठं पुस्तक समजलं जातं. जे पाश्चिमात्य देशांच्या दृष्टिकोनातून भारतीय माणसाला लोकशाही शक्यच नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ती शक्य करायचं असेल तर त्यांना पाश्चात्य लोकांनी ट्रेन केलं पाहिजे. हा जो आहे त्याला ओरिएंटलिस्ट आयडिओलॉजी म्हटलं जातं, की जी पाश्चात्य वसाहतवादी संस्कृतीने ती लादलेली आहे. आणि त्याच वसाहतवादी विचारसरणीला पूरक येथील ब्राह्मणिकल विचारसरणी म्हणते की लोकशाहीचे विचार आपले नाहीयेत, तिकडून का आणलेत तुम्ही? आपल्या धर्मशास्त्रांचा आधार घ्या. आणि जाती व्यवस्था वाईट कुठे आहे, त्याचा अतिरेक झाला तेव्हा वाईट आहे. तर हे दोघी एकमेकांना पूरक आहेत. पण वास्तव वस्तुस्थिती तशी नाही. ती महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून येतं. ही झाली ऐतिहासिक पार्श्वभूमी. जी याचा अर्थ आहे की भारतीय सांस्कृतिक सामाजिक अवकाशातच लोकशाही पूरक मूल्य व्यवस्था अस्तित्वात आहे. आणि ती जेव्हा काही घटक जुळून येतात तेव्हा ती रेव्होल्युशन घडत असते. सध्या जी परिस्थिती आहे, म्हणजे मी तेच म्हणतो की लोकशाहीमध्ये जे लोक आहेत ते लोकशाही प्रेमीच आहेत. जर तुम्ही पाहिलं तर आज सुद्धा मोर दॅन 65% पीपल दे डू नॉट वोट फॉर अँटी डेमोक्रेसी फोर्सेस. पण जे लोकशाहीच्या नावाने व्यापार करणारे जे आहेत ते हितसंबंधांमुळे हस्तक झालेले आहेत. तर भविष्य जे आहे, खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वज्ञानाचा जर जवळून अभ्यास केला, आपल्या सामाजिक अवकाशात पाश्चात्य देशांना मार्गदर्शन करण्याची क्षमता आहे. लोकशाही पूरक मूल्य व्यवस्थेच्या आधारावर, वेदांच्या आधारावर नव्हे. जे फ्रान्समध्ये जी लोकशाही आहे किंवा इंग्लंडमध्ये जी लोकशाही आहे, त्यांनी मोठ्या प्रमाणात आपण एक टोटॅलिटेरियन मॉडेल वापरलेलं आहे. जी विविधता आहे समाजात, भाषिक असेल, सांस्कृतिक असेल किंवा फूड कल्चर असेल, खानपेन सगळे जे असेल ते त्यांनी स्ट्रीमलाईन करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या देशाला एक होमोजेनिटी, एक जिन्सीपणा आलेला आहे. एकमयता आणि एक जिन्सीपणा ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. एकमय म्हणजे आपल्यात फरक आहे, पण तो फरक विषमतावादी होण्याचं कारण नसायला पाहिजे. आणि फ्रान्स आहे फरकच मान्य करायला तयार नसतो. म्हणून फ्रेंच गार्डनिंग हा जो शब्द आहे ते म्हणजे काटछाट करून सगळ्यांना एकाच मापात आणणं. तर आणि आता त्यांना लक्षात आलेले आहे की त्याचे दुष्परिणाम काय आहेत. म्हणून भारताचा जो एकूण आकार पाहिला त्याला लोकशाही शिवाय दुसरं काहीही पर्याय नाही. म्हणून जरी पाहिलं, पूर्ण दक्षिण भारत यांना नाकारतो. पूर्ण दक्षिण भारत, तिकडे बिहार, वेस्ट बेंगॉल, महाराष्ट्राचं यांनी ही जी फोडाफोडी केली नाही तर यांना माहिती आहे. पण ही जी मधली व्यवस्था आहे, जी कॅपिटलिझम आणि ब्राह्मणिकल व्यवस्था आहे, ती बरोबर ही जी मधली माणसं आहेत ज्यांनी लोकशाहीचा व्यापार मानलेला आहे, जोपर्यंत पूर्णपणे डिस्क्रेडिट होत नाही आणि यांना त्याच्यानंतर फार लांबचा वाळवंटात प्रवास करावा लागेल तो. पण याच्यासाठी एक चांगली गोष्ट म्हणजे भारतीय लोक जे आहेत ते लोकशाही पूरक आहेत. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे 3 टप्पे करतात, धम्म, भक्ती आणि प्रबोधन, त्याच्यात तो लोकशाहीचा विचार कसा आला आणि त्याचा परत तो विचार कसा गिळंकृत करण्यात आला, ते द्वंद्व जे आहे त्यांच्या इतिहास विषयक तत्वज्ञानात आपल्याला दिसतं. मग त्याचा जरी आधार घेतला तर हा काउंटर रेव्होल्युशनचा जो काळ आहे तो लोकशाहीची जबाबदारी ज्यांच्यावरती होती त्यांच्या अवगुणांमुळे झालेला आहे. आणि आणि ते अजून सुद्धा ते जागा सोडायला तयार नाहीत.
पण हळूहळू त्या गोष्टी बदलत असतात. म्हणून इतिहास ज्या पद्धतीने पुढे चालतो त्याचा आणि आपल्या लाईफ स्पॅनचा फार फरक असतो. आपल्याला वाटतं की आपल्याच लाईफ स्पॅन मध्ये सगळं घडावं. जे कधी कधी 50-50 वर्ष टिरणी चालते, जी 14व्या लुईची होती 17व्या शतकात. कधी कधी 12-13 वर्ष चालते, ती हिटलरची होती. कधी कधी 20-25 वर्ष चालते, ती मुसोलिनीची होती. पण आपल्याला काय वाटतं की सगळंच आपल्या डोळ्यासमोर व्हावं आणि आपण आपली मर्यादित क्षमतेनुसार आपण आपलं काम करत जावं. आणि तो इतिहासाचा जो एक तर्क आहे त्यानुसार यांचे पण ते वाईट दिवस येतात. तर त्या दृष्टीने जसं पाहिलं, शिक्षणात जेवढ्या संख्येने पहिली, दुसरी, तिसरी पिढी आता मला दिसते JNU मध्ये किंवा अनेक ठिकाणी, ते जे आहे कुठेतरी जाणीवेतून जाणीवेत जे लोकशाहीचं त्यांना दिसतं आहे त्याचा परिणाम होतोय. म्हणून बरेच परत हे हिंदू मुस्लिम कार्ड का खेळलं जातं, त्याच्यामुळेच खेळलं जातं. कारण त्यांना माहिती आहे की हा जो समाज आहे तो जागृत होत आहे. म्हणून सगळ्यात मोठी जबाबदारी OBCवरती आहे. कारण लोकसंख्येच्या दृष्टीने मोठा समाज आहे. तो शिक्षणात येऊन फक्त 20 वर्ष होत आहेत. आतापर्यंत शिक्षणाचा तिरस्कार करणारा हा समाज राहिलेला आहे, ज्या समाजातून मी येतोय. तर मी जेव्हा म्हणजे माझे जे पुस्तक आहे जर वाचलं तुम्हाला लक्षात येईल की मी असं खेडेगावांचं गौरवीकरण करत नाही. जी स्थिती ती मांडलेली आहे. आणि जात जी कशी आहे, माणसाला ते माणूस पण कसं हिरावून घेते, तो जो काही प्रसंगातून येत आहे. त्याच्यामुळे माझं काम आहे की प्रबोधन तिथं करतो मी. इथं तर तुम्ही एक मित्र म्हणून बोलवलं म्हणून आलेलो आहे मी. प्रबोधनाची गरज ज्या समाजातून मी येतो त्यांना गरज आहे. इथं तर आपण सहप्रवासी आहोत, इथं तर आपण मित्र आहोत. तिथं मात्र माझी शैली वेगळी असते. आणि ज्यांना माहिती असेल त्यांनी पाहिलं असेल मी माझी पूर्णपणे बोलण्याची पद्धत वेगळी असते. तर लोकशाहीचं भवितव्य हे जेव्हा आपण संकटातून जातो ना तेव्हा आपण जास्त प्रखर होत जातो. आणि जे ते प्रखर होऊन जी लोकशाही कारण आळस आलेला होता आपल्याला 70s-60s नंतर आळस आला होता. आपण गृहीत धरत होतो आपली लोकशाही. आता आपल्याला लक्षात आलं की हे गृहीत धरणं किती महागात पडतंय. हे काय असं सरळ हिंदू मुस्लिम करून आलेले नाहीत सत्तेत, हे विकास करून आलेले आहेत. हे सबका साथ सबका विकास करत म्हणून आलेले आहेत. आज ते आहे ते फक्त हिंदू मुस्लिम वरती आलेलं आहे. सगळं फक्त फोडाफोडी चालू आहे, माफिया राज चालू आहे. अक्षरशः सगळ्यांना दिसतंय, सगळ्यांना कळतंय की जरी तुम्ही एखाद्या एज्युकेशनिस्टला जरी तुम्ही मंत्री बनवलं तर तो समाजाच्या शिक्षणाविषयी विचार करतो. पण एखाद्या हप्ता वसूल करणाऱ्या माफियाला जर तुम्ही मंत्र बनवलं तर पूर्ण समाजाचं चरित्र तसं करून टाकतो. आणि सध्याची परिस्थिती ती आहे. पण आहे ना, एक मिश्किल जोक आहे फ्रान्समध्ये. जेव्हा 14वा लुई 57 वर्ष त्याने ऍब्सोल्यूट रूल चालवलं होतं तर लोक फ्रस्ट्रेट झाले होते. 57 वर्ष फार असतात, तो आपल्याला 10 वर्ष सण होत नाही. तर तेव्हा म्हणतो की काय वाटत नाही आता, आपण फार अवघड परिस्थिती आहे. तो एक तरुण कवी म्हणतो, ठीक आहे बट आय विल आउटस्मार्ट दॅट स्काउंड्रल बाय आउटलिव्हिंग हिम. ही ठीक आहे. हा जो आशावाद आहे कुठूनही सांगता त्याला कवी मन पण लागतं. तर आपल्याला माहिती आहे की म्हणून अलेक्सी de Tocqueville नावाचा फ्रेंच पॉलिटिकल थिंकर म्हणतो, राजकीय तत्वज्ञ, तो म्हणतो की फ्रेंच राज्य क्रांतीचे जनक व्होल्टेअर, रूसो वगैरे नाही आहेत, 14वा लुईचा आहे. तर भारतीय लोकशाहीचा चे जनक तुम्ही आम्ही नाही आहोत, विश्वगुरूच आहे. थँक्यू व्हेरी मच. सर धन्यवाद सर. आणखीन एक प्रश्न आहे, बोला सर प्लीज. सर, आपल्या मताप्रमाणे जवळजवळ 65% भारतीय लोकशाहीमध्ये विश्वास ठेवतोय आणि आज विषमतावादी व्यवस्थेचे लोक सत्तेमध्ये आहेत, गैरयंत्रणेचा वापर होतोय आणि ज्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे ते फक्त बघायची भूमिका घेत आहेत, त्यांच्या हातात काहीच नाही आहे जोपर्यंत निवडणुका येत नाहीत. पण आजच्या परिस्थितीमध्ये की ज्यांचा लोकशाहीमध्ये विश्वास आहे
त्यांना मार्गदर्शन करणारे किंवा त्यांना फार चांगल्या महत्त्वाचा गोष्टी मुद्दा आहे. सांगणारे, खरं तर बाहेर कसं आपण पडायचं नेहमीच- अशी व्यवस्था आपल्याकडे जास्तीत जास्त दिसत नाहीये. नेहमीच आपण काहीतरी मार्गदर्शकाच्या शोधात असतो. या पण परिस्थितीमध्ये ज्यांचा लोकांचा विश्वास आहे, बी लाईट अँड टू युअर सेल्फ, अत्तदीप भव असू द्या, किंवा जे शिक्षणाचे विचार महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेले आहे, त्याच्यात ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. म्हणजे ज्याला लिहिता वाचता येतं त्याने तो आळस झटकून आपण ज्या गोष्टीमुळे लिहू वाचू शकत आहोत त्याच्यासाठी प्रयत्न करणं. आता काय असतं, मी JNUचं एक छोटंसं उदाहरण देतो. तर JNU मध्ये काय आहे की जवळपास बहुसंख्य लोक फार अभिजनवादी विचारवंत आहेत, सगळे भारतीयच आहेत, पण त्यांचे जे प्रबोधनाचे जे विचार आहेत ते इंग्रजीत मांडतात. ते मला सांगा, भारतात 5% जास्त लोकांना इंग्रजी कळत नाही. 95% लोक जे आहेत त्यांचा विचार कोण करताय? म्हणजे जे शिक्षणात गेलेले आहेत त्यांनी एक छोटस शहाजहा सारखं ताजमहल म्हणून घेतलेलं आहे. जी समाजाची जी नाळ होती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठीत गोष्टी लिहिल्यात वर्तमानपत्रात. आता मी फ्रेंच मध्ये शिकवतो JNU मध्ये, मी पुस्तक फ्रेंच मध्ये लिहू शकलो असतो. तर जेव्हा JNU वरती हल्ला झाला तेव्हा मला लक्षात आलं की 20 वर्षापासून मराठीशी माझा संबंध नव्हता, पण मी मराठीत व्यक्त व्हायला लागलो. आणि जेव्हा पुस्तक आलं तर मोठ्या प्रमाणात मला पत्र व्यवहार होता. तर 14,000 प्रती गेल्या त्या पुस्तकाच्या 2.5 वर्षात. हा जो इम्पॅक्ट आहे तो JNUच्या प्रत्येक विद्यार्थ्याला सांगतो, ज्याने शिक्षण घेतलेलं आहे, म्हणजे मग ते पुणे विद्यापीठ असू द्या, कुठलंही असू द्या, तिथं तो प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे की तुमची एक वैयक्तिक उत्कर्ष जसा महत्वाचा वाटतो तसा समाजाला मागे सोडून वैयक्तिक उत्कर्ष हा फार दीर्घकालीन नसणार आहे, तो टिकाऊ नसणार आहे. म्हणून तो सामाजिक भान जे आहे, जे तुमच्या शिक्षणात जवळपास ते रिमूव्ह करण्यात आले. शिक्षण, न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणजे कौशल्य. तर त्याच्यात ही प्रत्येक म्हणजे शैक्षणिक व्यवस्थेची जबाबदारी आहे. म्हणून आता जे स्वतःला लोकशाही पूरक किंवा लोकशाही धार्जिणे म्हणतात, त्यांनी त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये शिक्षणात हा लोकशाहीचा विचार इनबिल्ट झालाच पाहिजे. हा एका व्यक्तीचं काम नाहीच आहे. आपण सेव्हियर वगैरेच्या शोधात नसायला पाहिजे, प्रत्येक व्यक्ती सेव्हियर असायला पाहिजे. लोकशाही हा लोकच सेव्हियर असतात. पण जेव्हा आपण एक मार्गदर्शक शोधतो किंवा ऍक्च्युली ते लोकशाहीला ते घातक आहे. म्हणून ज्या तत्वज्ञानाचा आपण पुरस्कार करतो तिथं प्रत्येकाच्या बुद्धीला समान प्रतिष्ठा आहे, त्याच्यात उतरंड नाहीये. म्हणून ही जाणीव विद्यार्थ्यांना करून देणं की जे 10 वर्षाचं जे बाळ आहे त्याची सुद्धा बुद्धी वेगळ्या पद्धतीची, तुमच्यापेक्षा कमी नाहीये. हा जो विचार आहे की लहान मुलाची बुद्धी कमी नसून वेगळी आहे ते समजण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. तसं शिक्षकाची, शैक्षणिक व्यवस्थेची आणि राज्य संस्थेने हे काम हाती घेतलं पाहिजे होतं. जे आता ज्यांना ती झळ पोचते त्यांनी करायला पाहिजे. एका व्यक्तीचं तर कामच नाहीये, हे प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सजग शिक्षित व्यक्तीचं काम आहे. तर माझ्या मध्ये याला काय असं शॉर्टकट वन फायनल सोल्युशन नाहीच आहे. लोकशाही निरंतर चालणारा प्रकार आहे आणि पावलोपावली प्रयत्न करावे लागणार आहेत. त्याच्यासाठी एक वन फायनल सोल्युशन काय आहे ते नसणार आहे, कारण ती लोकशाही नाही. कारण टोटल आन्सर लीड्स टू टोटॅलिटेरियनिझम, जो मार्क्सवाद मध्ये आहे. म्हणून ती टिरनी आहे. चायनामध्ये जा तुम्ही, लोकशाहीमध्ये टोटल आन्सर नसतात. कारण प्रत्येक परिस्थिती जी उद्भवणार आहे ती युनिक असणार आहे, ती आधी घडलेली नव्हती. त्याच्यासाठी तेव्हा बुद्धीचा वापर करावा लागेल आणि त्या परिस्थितीत जो व्यक्ती आहे त्याने करावा लागेल. वन्स फॉर ऑल सोल्युशन बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलेले नाही. बाबासाहेबांनी सगळ्यांना जबाबदार व्हा हे सांगितलेलं आहे. एज्युकेशन सोबत ऑर्गनाइज आणि ॲजिटेशन सगळ्यांना सांगितलेलं की 1-2 व्यक्तींचं काम नाहीये. तर हे ऍक्च्युली लोकशाहीचा अर्थ तोच आहे की एकमयता ही प्रबुद्ध भारत, एकमय भारत, त्याचा जो दुवा आहे ते शिक्षण आहे. आणि ते शिक्षण सरकारची जबाबदारी आहे, त्यांना ते धारेवरती धरलं पाहिजे. हे आपण आपल्या सामाजिक अवकाशात हे प्रयत्न तर करतच असतो, करूच. पण आपली जी शैक्षणिक व्यवस्था आहे तिच्यात प्रयत्न आहेत का, ती आपल्याला चिकित्सक करते का? माझ्यासारख्या व्यक्तीला फ्रान्समध्ये जाऊन का वाटतं की मी इतिहासाकडे वेगळ्या दृष्टीने पाहावं?
तरी मला तर वाटतं की मी असं फायनल उत्तर देण्याचा आविर्भाव आणावा, दॅट वुड बी अँटी एज्युकेशन. हे शिक्षणाचं लक्षणच नाही. थँक्यू. हॅलो. तर एक क्वेश्चन होता, भारतीय लोकशाही ही संसदीय लोकशाही, पण अप्रत्यक्षरित्या ती अध्यक्षीय लोकशाहीकडे चालली आहे का? हो, म्हणजे जेव्हा संसदेत काय संसदीय लोकशाहीत प्रत्येक खासदार किंवा प्रत्येक विधिमंडळाचा सदस्य हा समान असतो. सध्या ती परिस्थिती आपल्याला दिसत नाही. म्हणजे फक्त एकच माणूस पुढे केला जातो. तो पुढे करणारा ते खासदार सुद्धा नाही आहेत, आपल्याला माहिती आहे. पुढे करणारे कुठेतरी इलेक्ट्रल बॉन्ड्स देत आहेत. तर ते जे आहे ते ठरवून करण्यात येत आहे. त्याला ऍक्च्युली इट्स लाईक सो ऑब्व्हियस, स्वयंभू आहे ते ती, आणि त्याला कारणं आहेत. म्हणजे हा माणूस जरी टेलिप्रॉम्प्टर काढलं तर बोलता येणार नाही याला, ज्याला पुढे केलं जात आहे. आणि बोलतो तो काहीतरीच बोलतोय. त्याला फोटोजेनिक मेमरी सुद्धा आहे. म्हणजे फोटोजेनिक चेहरा मी ऐकलेला होता. फोटोजेनिक मेमरी काय प्रकार आहे, आणि याला अध्यक्षीय पद्धतीने प्रोजेक्ट करण्यात येत आहे. तर हे सगळं ते बुद्धिविरोधी माणसांचं विचारसरणीचं लक्षण आहे, आणि त्यांना त्याच्यात फार अभिमान सुद्धा वाटतो. थँक्यू. नाही केलं सर. बहुत बहुत धन्यवाद. मला वाटतं प्रश्नांची संख्या काही अशी संपणार नाही. सरांनी थोडक्यात सर्व प्रश्नांची उत्तरं अतिशय मुद्देसूदपणे अभ्यासपूर्ण दिलेली आहेत, यात शंकाच नाही. सर, आपण जे आज भाषण दिलेलं आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यानंतर एक सूचना होती, ज्यांना कुपन मिळालेले नाहीत त्यांनी त्या कॉर्नरमध्ये मंगेश कांबळे सर बसलेले आहेत, त्यांच्याकडे आजच्या जेवणाचे कुपन उपलब्ध आहेत. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्राचार्य जयकुमार घोडके सर, आदर्श विद्यामंदिर घोडके सर, एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. अतिशय अभ्यासूपणे मुख्याध्यापक प्राचार्य म्हणून ते कार्य करत आहेत. ठाणे शहरामध्ये एक उपक्रमशील मुख्याध्यापक म्हणून ते ठाणे नगरीला परिचित आहेत. अतिशय उत्तम प्रशासक म्हणून आम्ही त्यांना पाहत असतो. त्यांनी अध्यक्षीय भाषण करून आम्हाला मार्गदर्शन करावं. त्याचबरोबर मुलांच्यासाठी काही सूचना आहेत. पाठीमागच्या बाजूला मुलं काही करतायत, पालकांना माहीत असेल तर बरं. मुलांना आपल्या कंट्रोलमध्ये ठेवा, थोडा वेळ शांततेचं सहकार्य करा. पाठीमागं काहीही काम नसताना उभं असणाऱ्या मुलांना कृपया पुढे घेऊन या. बऱ्याचशा मंडळींना भूक लागलेली दिसते, त्यामुळे आमच्या अध्यक्ष भाषणाला विलंब न करता मी सरांना विनंती करतो की कृपया आपण अध्यक्ष भाषण द्यावं. पैदा ना होता वो मसीहा, पैदा ना होता वो मसीहा तो खुशियों का सिलसिला नहीं होता. बेरंग रहती ये जमीन और आसमान का रंग नहीं होता. इस देश में अगर डॉक्टर बाबा साहब अंबेडकर जैसा हीरा पैदा नहीं होता, भारत देश तो कब का कंगाल हो जाता यारो. इस देश में डॉक्टर बाबा साहब अंबेडकर जैसा हीरा नहीं मिला होता. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले JNU या युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर डॉक्टर शरद बाविस्कर सर, आमच्या बुद्ध धम्म संस्कार संस्थेच्या अध्यक्षा आयुष्यमती वसुधा भस्मे मॅडम, त्याचप्रमाणे संस्थेचे उपाध्यक्ष शशिकांत धेंडे सर, संस्थेचे सचिव सुमेध शेंडे सर,
संस्थेचे सहसचिव वीरेंद्र वासनिक सर, संस्थेचे सहखजिनदार महेंद्र मोटघरे सर, आमच्या संस्थेचे माजी अध्यक्ष रवींद्र बनसोडे सर, त्याचप्रमाणे सर्व आजी माजी संस्थेचे पदाधिकारी, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व उपासक उपासिका आणि बालमित्रांनो, मी सर्वप्रथम आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. सरांनी त्यांच्या मनोगतामध्ये खूप काही आपल्याला घटनेबद्दल, या देशाच्या भविष्याबद्दल सर्व काही सांगून गेलेलं आहे. सरांनी त्यांच्या सुरुवातीच्या परिचयामध्ये असे बोलले की मी खानदेशामधला त्यांचा जन्म आहे आणि त्या ठिकाणची मातृभाषा अहिराणी. अहिराणी हा शब्द आपल्या भागामध्ये परिचित नसला तरी मला मात्र तो आमच्या स्टाफमध्ये बहुतेक शिक्षक खानदेशी असल्यामुळे अहिराणी भाषा माझ्या कानावर पडायची आणि त्यातली त्यात आम्ही शिक्षक म्हटलं की बहिणाबाई चौधरी हे आठवतातच. आणि त्यामुळं अहिराणीचा जो गोडवा आहे सर, अहिराणीचा गोडवा आहे, त्याच्यातल्या या ठिकाणी 2 ओळी मी सरांसाठी आज या ठिकाणी बोलून दाखवतो. एक प्रशांत मोरे नावाचे शिक्षक आहेत, त्यांनी गायलेलं मी ऐकलं होतं. गहू दयस बाजरी दयस, गहू दयस बाजरी दयस, दयता दयता माय दयन दयता, याद माहेराणी येस माहेराणी येस, अशी खाऊसी वाटस ओल्या खोबऱ्यानी खीर, येड मन घेरत जशी खाऊसी वाटस ओल्या खोबऱ्यानी खीर, येड मन घेरे धीर, गाव कोस कोस दूर, गाव कोस कोस दूर, गहू दयस बाजरी दयस. हा अहिराणी भाषेचा गोडवा आणि या गोडव्यात त्यांची मातृभाषा सरांची अहिराणी आहे. मला खूप अहिराणी भाषा ऐकायला कानाला गोड वाटते, म्हणून सर या ठिकाणी मी बोललो. ठीक आहे, धन्यवाद. आज आपल्या जयंती महोत्सवासाठी आपण या ठिकाणी, मी आता भाषण काही करत नाही, सध्याची परिस्थिती आपण पाहता आणि सगळ्याच गोष्टीवर सरांनी त्यांचं या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे. परंतु मंडळी, आपल्यालाही माहीत असलं पाहिजे की आपल्या सचिवांनी त्यांच्या मनोगतामध्ये या संस्थेचा आढावा घेतला, परंतु या संस्थेचा इतिहास काय, ही संस्था स्थापन झाली कशी आणि इथपर्यंत आपण आलो कसं, हे थोडक्यामध्ये, अगदी मी जास्त वेळ घेत नाही, 2 ते 3 मिनिटामध्ये या ठिकाणी मी हे संपवणार आहे. लक्षात घ्या. बघा, मी वास्तव्यास आहे इथे 1997 पासून. आदर्श विद्या मंदिरमध्ये शिक्षक म्हणून नोकरीला लागलो. या परिसरामध्ये अगदी सिंगल रोड होता, दोन्ही बाजूला घनदाट अशी झाडी होती, जांभळाची झाडं, आंब्याची झाडं, आणि त्या झाडीमधून वाहनं कशी जातात येतात ते सुद्धा दिसत नव्हतं, एवढं घनदाट. वाघबीळ नाक्यावर जर आम्ही आलो तर अक्षरशः वाघबीळ हे त्या नावातच वाघ आहे आणि खरोखर तिथे वाघ असायचे, मोठे मोठे असे त्या केवड्याचे बन असायचे. तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही या भागामध्ये आलो आणि पुढे 2000 सालापासून या भागामध्ये डेव्हलपमेंटला सुरुवात झाली. एक एक बिल्डिंग यायला लागली. सन 2000 मध्ये विजय पार्क या ठिकाणी आमचे तिगोटे सर, आम्ही गेलो तर आमचे सैंदाने साहेब आणि तिकडे कवितामध्ये असलेले, वास्तव्यात असलेले आमचे शशिकांतजी भोसले काका यांची ओळख झाली आणि मग आमचा या ठिकाणी हा फिरता दौरा सुरू झाला. एक एक बिल्डिंग झाली की त्या ठिकाणी जायचं आणि नावाच्या प्लेट बघायच्या आणि नावाच्या प्लेट बघून आपले कोण आहेत त्याच्यामध्ये, मग ते आपलेपणा वाटला त्या नावामध्ये की बेल वाजवायचे. आपले असले की झाला मग परिचय. भोसले साहेब आहेत बसलेले. तुम्हाला आठवत असेल की सन 2001 मध्ये तुम्ही आणि सैदाने साहेब एक त्रिलोक्य बौद्ध महासभेचा नाटिका या ठिकाणी गडकरीला आयोजित केली होती आणि त्या तिकीट विक्रीचा कार्यक्रम आपण केला घरोघरी जाऊन. आणि त्या ठिकाणी जी आपली परिवारासहित मंडळी आली, तिथून पुढे आपल्याला असं वाटलं की अरे या भागामध्ये जसजसा आपला परिवार येईल तो परिवार आपण जोडला पाहिजे, कारण येणाऱ्या माणसाला एकटं वाटलं नाही पाहिजे. इथे बहुसंख्य आपली लोक आहेत. या उद्दांत हेतूने आम्ही एकत्र यायला लागलो आणि पुढे तुम्हाला सांगतो
की सन 2002 मध्ये एक धम्म सहल काढली आणि 2002 मध्ये आपण मला वाटतं की मून सरांच्या घरी एक मीटिंग घेतली होती आणि तिथे आपण धम्म सहल काढली कारले भाजे लेणी पाहण्यासाठी. ती लेणी पाहून आल्यानंतर एक वेगळाच आनंद. धम्म सहल म्हणजे खरोखर माझ्यासारख्याच्या जीवनामध्ये धम्म हा कॉलेज जीवनामध्ये तर आपण कुठला धम्म वगैरे हे आपल्या डोक्यात नसतं. तिथून पुढे नोकरी लागल्यावर एक नोकरीची एक वेगळी नशा असते, बरोबर. आणि नंतर हळूहळू ज्या वेळेला आपण धम्माकडे येतो त्यावेळेला धम्माचं महत्त्व आणि त्या धम्मामुळे हा जो परिवार एकत्र जमतो ना, एक त्याची एक वेगळी नशा शब्द वापरतो पण खरोखरच ती एक वेगळी हे असते. आणि आज बघा ना, एवढा बहुसंख्य समाज आपला, आज 600 खुर्च्या मांडलेल्या आहेत त्या सुद्धा कमी पडल्या. हा एवढा मोठा परिवार जमला आणि हा परिवार ज्या वेळेला बाहेरचे बघायला येतील त्यावेळेला त्या परिवाराची एकजूट जी आहे, एक ताकद आहे. ज्या वेळेला हे 5 बोटं एकत्र येतात त्यावेळेला मुठ्ठी तयार होते आणि ही ताकद बनते. ही ताकद जी आहे तर ही ताकद आपल्याला आपला स्वाभिमान कधी गमावू देत नाही, हा मूळ उद्देश होता. त्याच्यानंतर पुढे आम्ही काय केलं की 2003ला तेगोटे सरांच्या घरी सगळे गडलिंग साहेब होते, नरेंद्र थोरात साहेब होते, आमचे रवींद्र बनसोडे साहेब होते, बरोबर. SN कांबळे होते, महत्त्वाचं व्यक्ती. आज ते कालवश झालेले, एक वर्ष झालं आपल्यातून निघून गेलेले आहेत, बरोबर. या मंडळीने काय विचार केला की आपण काय करूया की ज्यावेळेस सैंदाने साहेबांकडे एक धम्मपूजा झाली होती, एक धम्ममित्र आणले होते, त्याच्यानंतर आम्ही ठरवलं देगोडे सरांच्या घरी की दर महिन्याच्या पौर्णिमेला पुण्या एका उपासकाच्या घरी धम्मपूजा घ्यायची. त्या निमित्ताने सगळ्यांनी परिवारासहित त्या ठिकाणी एकत्र यायचं आणि हळूहळू परिवारासहित एकत्र यायला लागलो 2002 ते 2004 पर्यंत. मग 2004ला असं काय केलं की गवई सर आपले आहेत, गवई सरांनी एक सूचना मांडली की आपण एकत्र येतो, याला काहीतरी नाव देऊ ना. तर पहिलं आम्ही नाव दिलं बुद्ध धम्म संस्कार केंद्र संस्था नव्हती पूर्वी, हे नाव दिलं. आणि त्याच्यानंतर मग आपला परिचय इतका वाढत गेला की आम्ही एक वर्षभराची यादी तयार करायची. या महिन्याच्या पौर्णिमेला कोणाकडे, ते 12व्या महिन्याच्या पौर्णिमेला कोणाकडे, ही वर्षभराची यादी. आणि हाताने पत्रक लिहायचं मी तर, आणि त्याच्या झेरॉक्स मारायच्या, नावं टाकायची. प्रत्येक घरोघरी आम्ही आपल्या उपासकाच्या पत्र वाटायला की यांच्या घरी आज धम्मपूजा आहे, सर्वांना कुटुंबासहित यायचं. सुरुवातीला आम्ही नाश्ता द्यायचो, नाश्त्याचं स्वरूप नंतर भोजनामध्ये झालं, कारण ते मून सरांच्या घरी गेलं की ते भोजन केल्याशिवाय कधी आम्हाला पाठवायचेच नाहीत, भजी तळून देणं काय. मग सगळ्यांनी सुरू केलं की ही पद्धत. अशा पद्धतीने आज आमच्यामध्ये एवढा एकोपा जिव्हाळा तयार झालेला आहे की मी खरोखरच तुम्हाला अभिमानाने सांगतो की मी माझ्या गावचा परिवारच विसरलो. मी आज समजतो की हाच आमचा परिवार आहे. तर ही इतका फरक आहे. पुढे 2008ला आम्ही काय केलं की एकत्र येऊन आपण काय करू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तर गेली पाहिजे. आणि मग 2008ला त्यावेळेला 300 रुपये वर्गणी. किती सभासद होते? 40-45 सभासद. अहो पैसे कमी पडत होते, आम्ही दुकानवाल्यांकडून सुद्धा पैसे घ्यायचे, 100 रुपये दिले तरी दे. या पद्धतीने आम्ही जयंती विजय पार्कच्या तुमच्या बिल्डिंग नंबर 22-23 त्या ग्राउंडवर पहिली जयंती साजरी केली 2008ला. त्यावेळेला ते भेंडे सर पण होते, नंतर डॉक्टर परेश मोरे, खूप मेहनत घेतली त्यांनी. आणि ही जयंती त्यावेळेला पहिले आपले प्रमुख पाहुणे प्राध्यापक आनंद देवडेकर आणि यशोधरा मॅडम, ज्या की मुख्याध्यापिका होत्या, त्यासुद्धा 2 वर्षापूर्वी कालवश झालेल्या आहेत. मंडळी, तुम्हाला मी अभिमानाने सांगतो की त्या वक्त्या अशा होत्या, त्यांच्या भाषणामधून आणि भाषण तर त्यांनी त्यांच्या आत्मीयतेनं केलंच, परंतु आपल्यातला आणि आपल्या कार्यकर्त्यातला जो उत्साह आहे, हा उत्साह पाहून त्या इतक्या प्रेरित झाल्या. त्या जातानी मला बोलून घेतलं, म्हणे सर खरोखर काय कार्यकर्त्यामध्ये जोश आहे तुमच्या, मी प्रेरित झाले आणि माझ्याकडून तुमच्या मंडळाला 5000 रुपये देणगी. अहो वक्त्याकडून देणगी म्हणजे उलटच झालं सगळं मिळणं. बरं आम्हाला प्रश्न पडला थोडासा, बरोबर नाही, आम्हाला असा प्रश्न पडला, हे 5000 रुपये दिलेत बुद्ध धम्म संस्कारच्या नावाने, अरे ते खातं पण नाही, रजिस्ट्रेशन नाही, आता करायचं काय. मग आम्ही घाई गडबडीमध्ये रजिस्ट्रेशन केलं. मी आणि SN कांबळे आम्ही जायचो रजिस्ट्रेशनला. त्या ठिकाणी धर्मादाय आयुक्तांनी आम्हाला
ही आमची जी घटना वाचली आणि तेही प्रभावित झाले. खरोखर तुम्ही म्हणजे छान पद्धतीनं लोक एक वेगळ्या स्वार्थाने राजकीय असेल काय असेल त्या स्वार्थाने मंडळ स्थापन करतात, परंतु तुमचा उद्देश ही उद्देशिका वाचली आणि खरोखर छान आहे. पण एक माझं सजेशन आहे म्हणे की बुद्ध धम्म संस्कार केंद्राच्या ऐवजी केंद्र काढा आणि संस्था टाका म्हणे तिथे. तर 2009ला आपण रजिस्ट्रेशन केलं आणि संस्थेच्या नावाने खाते काढलं आणि ते 5,000 रुपये तिथे डिपॉझिट केले. तिथून पुढे ही जी संस्थेची घोडदौड आहे इतकी दौडत चाललेली आहे, आता थांबत नाही मागे. आता आमची नवीन पुढची जी फळी आहे ना एवढी खंबीर आहे, बरोबर. आणि दरवर्षी या वर्षी तर इतके सगळे प्रभावित झालेले आहेत. JNU सारख्या जागतिक लेवलच्या युनिव्हर्सिटीतून एखादे प्राध्यापक येतात. JNUचे विद्यार्थी सुद्धा किती असतात. आपण कन्हैया कुमार बऱ्याच वेळेला आपण त्याच्या यूट्यूबवर बातम्यामध्ये काय डिबेट चालते, अरे विद्यार्थी असे तर प्रोफेसर कसे असतील, ही एक उत्सुकता आम्हाला होती. आणि खरोखरच आज आमचं खूप मोठं समाधान झालेलं आहे. त्यामुळे सर धन्यवाद, आपण आलात. मी आमच्या या बुद्ध धम्म संस्कार संस्थेच्या वतीने आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो. आणि मी जास्त वेळ आपला घेत नाही, मला बरंचसं बोलायचं होतं, जास्त वेळ घेत नाही, वेळ झालेला आहे, तिकडे रांगा पण लागलेल्या आहेत. मी पुन्हा एकदा मला वाटतं शांततेत मी संपवणार नाही. आज बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोष तर झालाच पाहिजे. त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, महात्मा फुलेंचा, माता रमाईंचा, माता भीमाईंचा, माता जिजाऊंचा आणि माता सावित्रीबाईंचा विजय असो, विजय असो. सर्वांना पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र.